मी 22 वर्ष शिकलो आणि त्या स्किलचा मला काहीच उपयोग नाही झाला. अजूनही तुम्हाला तेच वाटतं? माझे काही मित्र आहेत जे 10वी त्यांनी फेल आहेत पण 5दा MBA स्टुडंटला कामाला ठेवलेत. आपल्या महाराष्ट्रीयन माणसाला ग्लोबल विजन सोडा, ग्लोबल माहिती नसतं. पण हे तुम्हाला कसं कळालं? पूर्ण एज्युकेशन ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं तरी कळत नव्हतं की काय नक्की करायचंय. मी ठरवलं की आता अशा स्किल शिकायच्या जिथून पैसे कमवता येतील. एवढ्या दिवस आपल्याला आईवडिलांनी सांभाळलं, आता आपली बारी आहे आईवडिलांना सांभाळण्याची. आज आपल्याकडे आलेत शुभम रोडे सर. त्यांनी रस्त्यावर 7 दिवस कलिंगड विकलेत आणि त्या कलिंगड विकण्यावरून आज त्यांनी करोडोंची कंपनी इम्पोर्ट एक्सपोर्टची फॉर्म केली आहे. इवन माझ्यासाठी इम्पोर्ट एक्सपोर्टचा हा मास्टर क्लास असणार आहे. आपला सगळ्यात मोठा पॉवरफुल पॉईंट आहे आपल्या भारताची लोकसंख्या. कुठलाही प्रोडक्ट तुम्ही लॉन्च करा 100% लोक घेतात आणि त्याचमुळे बरेच फॉरेनर काय करतात, भारतात अप्रोच करतात. मोदींनी आपल्याला सांगितलं सोनं खरेदी न करू. ते का सांगितलं? भारत दर वर्षी 11 लाख ते 14 लाख करोड हा सोनं इम्पोर्ट केलं जातं भारतामध्ये, जो काही डॉलरमध्ये पे केल्यामुळे आपली करन्सी वीक होते आणि या कारणामुळे सिच्युएशन अशी येईल की अर्जुना नोज हाऊ टू फाईट. त्याला माहिती आहे कसं लढलं पाहिजे. ही इज अ वॉरियर ऑलरेडी. पण तिथं कृष्णा एक मेन रोल प्ले करतो, दॅट इज क्लिअरिटी, डिसिजन मेकिंग, की बाबा तू का लढलं पाहिजे, कशासाठी लढलं पाहिजे. शेतकऱ्याच्या मुलांचा एक उद्देश असतो सर की आपण माल पिकवायला प्रत्येक जण तयार होतो पण विकायला कोणी तयार होत नाही. तर मी त्यावेळेस ठरवलं की माल पिकायला लाज बाळगायची नाही तर माल विकायला पण बाळगायची. एक ट्रॅक्टर घेतला रेंटने, हायवेवरती थांबलं, 7 दिवस सकाळी 8 ते संध्याकाळी 8 पर्यंत विकायला सुरुवात केली. की 5व्या दिवशी मी हायवेवरती, 6व्या दिवशी माझं लग्न आणि 7व्या दिवशी परत हायवेवरती. म्हणजे कुठली डिग्री आणि एज्युकेशन या गोष्टी शिकवू शकत नाही जी परिस्थिती आपल्याला शिकवते. तुम्ही कलिंगड पण रस्त्यावर विकले, कसे काय? जसं मी हार्वेस्टिंग केली, मार्केटमध्ये माल नेला, त्या मालाला 1 रुपये किलोने सुद्धा भाव लागत नव्हता. लोक विचारत सुद्धा नव्हते. तर चायनामध्ये एक्सपोर्ट हे भारताच्या खूप पुढे आहे. तर असं काय त्यांनी बरोबर केलं जे भारत अजून करू शकला नाही? टेक्नॉलॉजी. आज चायना आपल्यापेक्षा 15-20 वर्ष पुढचा विचार करतोय आणि त्याच्याकडे त्या टेक्नॉलॉजीज आहेत. सगळ्या टेक्नॉलॉजीज आपण आउटडेटेड झाल्या की भारतामध्ये आणल्या जातात. फॉरेनर्सशी कसं डील करायचं? आपल्याला तर इंग्लिश येत नसतं, काही नसतं, कसं डील करायचं? फोन बघितला असेल तर तुम्ही आत्ता इथे इंडियात बसून जर कॉल केला, हिंदीमध्ये तुम्ही बोलताय, तिकडल्या व्यक्तीला जर्मनीमध्ये ऐकायला जाईल आणि त्या जर्मनीचं हिंदीमध्ये कन्वर्ट होतं. नमस्कार, कॉन्व्हर्सेशन्स दॅट मॅटर या पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपल्या गेस्ट बरोबर आपण काय बोलणार आहे तर इम्पोर्ट एक्सपोर्ट बरोबर. हे गोल्डचे रेट जे वाढलेत त्याचं काय असतं, आता जे स्ट्रेट ऑफ हॉर्मोसमध्ये जेव्हा आपलं पूर्ण ते ब्लॉकेड केलं आहे त्यांनी आपल्या इंडियामध्ये काय इम्पॅक्ट होतो, आपल्या घरी जे सामान येतं त्याचा कसा इम्पॅक्ट असतो, हे सगळं आपण सरांबरोबर बोलणार आहे. माझ्या मते इवन माझ्यासाठी इम्पोर्ट एक्सपोर्टचा हा मास्टर क्लास असणार आहे. त्याच्यामध्ये स्वतः त्यांनी इम्पोर्ट एक्सपोर्टचा बिझनेस केला आहे, त्यांनी 40,000 लोकांना ट्रेन केलं आहे. ह्याच्या मागच्या काही रिस्क असतात, पैसे कसे कमवायचे, हे सगळ्या गोष्टी आपण सरांबरोबर बोलणार आहे. पण कुणाबरोबर? तर आपल्याकडे आलेत शुभम रोडे सर. त्यांनी रस्त्यावर 7 दिवस कलिंगड विकलेत आणि त्या कलिंगड विकण्यावरून आज त्यांनी करोडोंची कंपनी इम्पोर्ट एक्सपोर्टची फॉर्म केली आहे. असे शुभम रोडे सर आपल्याकडे आलेत, त्यांच्याशी आपण बोलूया. सर वेलकम टू माय पॉडकास्ट. थँक्यू सर, आता हे जे इराण आणि US चं जे वॉर चाललंय त्यांनी एक्झॅक्टली भारतावर कसा इफेक्ट होतो, काय इम्पॅक्ट होतो, भारताच्या कॉमन जनतेवर काय इम्पॅक्ट होतो? आत्ता तुम्ही जर बघितलं सर, साधं उदाहरण घ्या. तुम्ही पुणे मुंबईसारख्या ठिकाणी राहताय तर LPG सिलेंडर घेण्यासाठी लोकांच्या रांगा लागल्या होत्या. एक पिरियड असा होता. म्हणजे आपला भारत जो आहे 70-80% क्रूड ऑइल इम्पोर्ट करतोय आणि त्या कारणामुळे वॉरमुळे स्टेट ऑफ हॉर्मोज बंद झाला आणि त्याच्यामुळे आपल्या सामान्य माणसावरती प्रॉब्लेम आला. पण त्या दरम्यान एक चांगली गोष्ट काय झाली की या प्रॉब्लेममधनं सुद्धा आपल्या गव्हर्नमेंटनं सोल्युशन काढलं की LPGचा जो व्हेसल आहे तरी सुद्धा इम्पोर्ट केला गेला. म्हणजे सिच्युएशन कशी होऊ द्या ती हँडल होऊ शकते आणि एक्सपोर्ट इम्पोर्टचा एक असा बिझनेस आहे जो कुठल्याही सिच्युएशनमध्ये बंद होत नाही. मान्य आहे सिलेंडरचे रेट्स थोडेसे हाय झाले पण नक्कीच ते काही कालानंतर थोडेसे स्टेबल डाऊन होऊ शकतात. नाही, पण मला एक सांगा की आता तर ते हॉर्मोस सगळं बंद आहे है ना. आता तर LPG येत नाही, काहीच येत नाही, गॅस येत नाही. बरोबर. मग आता आपल्याला काय प्रॉब्लेम येऊ शकतो?
आता सध्या जर बघितलं तर नरेंद्र मोदीची जे गोष्टी करतात की बऱ्याच कंट्रीमध्ये व्हिजिट करत आहेत आणि आपला जो ट्रेड आहे तो आत्ता UAE सारख्या देशाला ज्यांची गरज आहे, म्हणजे प्रॉब्लेममध्ये असताना आपला कंट्री त्यांना जाऊन मदत करतोय, आपल्या ट्रेड ॲग्रीमेंट्सवरती काम केलं जाते, जेणेकरून नंतर फ्युचरमध्ये ते लोक भरपूर इन्व्हेस्टमेंट करणार आणि हे नंतर सिच्युएशन यायला नको त्यासाठी आत्ता त्याच्यावरती काम चालू आहे. आणि मला असं वाटतंय की हे प्रॉब्लेम्स आज जर तुम्ही बघितलात तर क्रूड ऑइलसारखे हे भारतामध्ये परत पण येऊ शकणार. पण मला असं वाटतं की गव्हर्नमेंट करण्यापेक्षा आपण या क्षेत्रामध्ये उतरलं पाहिजे एक्सपोर्ट इम्पोर्टच्या. कारण इम्पोर्ट जेवढं तुम्ही कराल तेवढा डॉलरची प्राईज जी आहे आपल्याला डॉलरमध्ये अदर देशाला पे करावं लागतं आणि आपली करन्सी वीक होते. पण जर तुम्ही एक्सपोर्ट केलात की एक चान्स मिळतो की बाबा बाहेरच्या देशातनं आपल्या भारतात डॉलर आणतो. म्हणजे एक 2 बकेट आहेत समजा आणि आपण भारतात हेच पाणी इकडे इकडे एक्सचेंज करतोय. पण एखादी तिसरा बकेट जेव्हा येईल तर पाण्याची क्वांटिटी आपली वाढते. एक साध्या भाषेत जर समजून घ्यायचं असेल तर. पण मला सांगा, जर अजून 1 महिना युद्ध चाललं तर काय इम्पॅक्ट होईल? तेच म्हण गव्हर्नमेंट काय करेल वगैरे वेगळी गोष्ट आहे, इम्पॅक्ट काय होईल साध्या माणसाला? साध्या माणसांवरती असं होऊ शकतो सर की तुम्हाला पेट्रोल्स लवकर मिळणार नाहीत. तुम्हाला त्यामुळंच जे आत्ता अनाऊन्समेंट झाली की गोल्ड कमी बाय करा, तुम्ही जे वर्क फ्रॉम होम जास्त प्रेफर करा, कारण जो साठा आहे आपला तो लवकर संपत जातोय आणि ह्याच्यामुळे कुठंतरी अशी सिच्युएशन येते जेव्हा तुम्ही बघितलं असेल कोरोना पॅन्डेमिकमध्ये आपल्याला बाहेर निघण्याची संधी लॉकडाऊन. नव्हती, तो एखादी लॉकडाऊन लागण्याचे चान्सेस आहेत. आणि ते एका महिन्यात चान्स आहे लॉकडाऊनचे का 2 महिन्यात? अजून आपल्याकडे लगभग रिझर्व्ह जर म्हणला तर एक 2-3 महिने चालू शकतात. पण त्याचा जर आत्तापासून काळजी घेतली तर ते व्यवस्थित ते नियोजन 4-5 महिने जाऊ येस. शकतात. पण जर नाही काळजी घेतली तर तर ते लवकर मग आणि युद्ध असंच चालू राहिलं तर मग तो प्रॉब्लेम फेस करावा लागेल आपल्याला. ठीक आहे, एखाद्या नॉर्मल माणसाला, माझ्यासारख्या ज्याला इकॉनॉमिक्स किंवा ट्रेड समजत नाही, त्याला हे कळतं की बाबा ऑइल गॅस त्यांच्यावर डिपेंड आहे. बरोबर. पण मोदींनी आपल्याला सांगितलं सोनं खरेदी न करू, ते का सांगितलं? आता जर तुम्ही बघितलं सर, भारत दरवर्षी 11 लाख ते 14 लाख करोड, म्हणजे 11 लाख ते 14 लाख करोड हा सोनं इम्पोर्ट केलं जातं भारतामध्ये. आणि हेच दुसरं रिझन आहे की आपला जो रिझर्व्ह आहे, आपण आपला जो काही डॉलरमध्ये पे केल्यामुळे आपली करन्सी वीक होते आणि या कारणामुळे सिच्युएशन अशी येईल की काही दिवसांना जसं तुम्ही बघितलात बांगलादेश सोबत झालं, बऱ्याच कंट्रीमध्ये लोक रस्त्यावरती उतरले, तिथली इकॉनॉमी खाली डाऊन गेली आणि हे आपल्या सामान्य माणसाला फेस करावं लागेल. त्याच्यासाठी आत्तापासून ती सिच्युएशन कंट्रोलमध्ये आणण्यासाठी या गोष्टीवरती काम केलं जातं. पण म्हणजे आपण जे काय 11 लाख डॉलर्स करोड डॉलर्स जे इम्पोर्ट करतो, बरोबर, ते कमी होईल आणि त्यामुळे इम्पोर्ट एक्सपोर्टचा बॅलन्स होईल. बरोबर. आणि त्याच्यामुळे मग आपला रुपी पण खाली जाणार नाही आणि right. इकॉनॉमीला सांभाळण्यासाठी हे सांगितलं. येस येस. अच्छा. आणि मग मला कळालं की चला गोल्डनी हे इम्पॅक्ट होणार आहे आणि पेट्रोलचं पण हे कळालं. बरोबर. पण ट्रेड, तुम्ही जसं आत्ताही म्हणाले की ट्रेड शिवाय कुठलीच इकॉनॉमी आता चालत नाही, कारण आपण ग्लोबल इकॉनॉमी झालोय आता. पण अशा जर गोष्टी व्हायला लागल्या तर तुम्ही काय सजेस्ट कराल ॲज अ एक्सपर्ट की लेट्स आता हे युद्ध जर 4 वर्ष चाललं तर UAE गल्फ एरिया तर इम्पॅक्ट होणार. बरोबर. मग एखाद्या ट्रेडरनी काय करायला पाहिजे? आत्ता बघा सर कसं आहे की युद्ध चालण्यासाठी पण काही सिच्युएशन्स लागतात. 4 वर्ष म्हणजे प्रत्येकाकडे एक साठ आहे. तुम्ही US बघा किंवा इराण बघा, प्रत्येकाकडे एक लिमिटेड सोर्स आहे. तो युद्ध आज ना उद्या बंद होणार आहे, असं नाही की 3-4 वर्ष चालूच राहील. पण त्या सिच्युएशनमध्ये आपल्याला एक स्थिर असणं गरजेचं आहे. आपला जेवढा काही साठा आपल्याकडे आहे तो व्यवस्थित नियोजन करून यूज करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला त्या प्रॉब्लेम्स फेस करायला नको. आणि एक लिमिट नंतर बंद झाल्यानंतर मार्केटची डिमांड ओळखून घेऊन आपण एक्सपोर्टकडं जास्त प्रेरित होऊन तिकडं त्या बिझनेसला सुरुवात करणं हे महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्हाला काय वाटतं, आता कुठले रिजन तुम्ही तुमच्या क्लायंट्सला वगैरे एक हे करता की बाबा आता हा रिजन जास्त चालेल? आता बघा रिसेंटली काय झालं, तुम्ही म्हणलात की इराण USA आणि त्यात सगळ्यात मोठा प्रॉब्लेम की आपल्याला फ्रेट वगैरे वाढतात, म्हणजे स्टेट ऑफ हॉर्मोजमुळे. तर माझं मत आहे की जनतेनं बघितलं काय करतो की चला आपण एखादी दुबईला कंटेनर टाकूया फ्रूट व्हेजिटेबल्समध्ये. तर माझं मत आहे नुसतं एकच कंट्री नका पकडू. भारतामधनं लगभग 190 देशामध्ये एक्सपोर्ट होतात. तर त्या 2-4 कंट्री सोडल्या तर बाकीच्या कंट्रीला काम करा ना. इवन वॉर चालू होता, आज जर
जर माझी एका CHA सोबत मीटिंग झाली इन्क्लुडिंग वॉर सिच्युएशनमध्ये, त्यावेळेस सगळ्यात जास्त त्यांचं काम वाढलं होतं इम्पोर्टचं आणि एक्सपोर्टचं. त्याचं रिझन होतं ह्या 5-10 कंट्री सोडल्या तर बाकीच्या कंट्रीमध्ये अजून ती डिमांड वाढतच होती. सो बाकीच्या कंट्री तर इम्पोर्ट किंवा एक्सपोर्ट करायचा थांबत 5 नाहीये. बाकीच्या कंट्री तुम्ही UK पकडलात, युरोपियन कंट्रीज पकडलात, तर या कंट्रीजमध्ये जास्त डिमांड वाढत होती. डिमांड वाढ येस, आणि आताही तसेच ते चालूच असणार सर. अच्छा, येस, म्हणजे जसं तुम्ही स्टेटमेंट केलं, वॉर चालू असतीलच जगात कुठे ना कुठे, बरोबर, पण भारताला सस्टेन व्हायला एक्सपोर्ट करायला लागणार Right. आणि त्यासाठी जास्तीत जास्त एक्सपोर्टचे बिझनेस करणारी लोक लागणार है ना. येस, आणि त्याच्यासाठी तुमचं असं एक ऑब्जेक्टिव्ह आहे की मला 1,00,000 इम्पोर्ट एक्सपोर्ट करणारे बिझनेसमॅन घडवायचे बरोबर. है ना. Yes. त्याच्यावर तुमचं हे मिशन आहे, त्याच्यावर तुम्ही काम करताय. येस. पण मला एक सांगा की तुम्ही याच्यात आले कसे, म्हणजे तुम्ही लहानपणीपासूनच तुम्हाला बिझनेसच करायचा होता? कारण मी कुठेतरी ऐकलं तुमच्याबद्दल की तुम्ही कलिंगड पण रस्त्यावर विकले. बरोबर. मग कसे काय, म्हणजे असा एवढा मोठा ग्लोबल बिझनेस. प्रॉब्लेम काय आहे, आपल्या महाराष्ट्रीयन माणसाला, ते पण गावाकडनं आलेल्या माणसाला, ग्लोबल विजन सोडा, ग्लोबल माहिती नसतं म्हणजे है ना? बरोबर, ट्रू. पण हे तुम्हाला कसं कळालं, कुठं ट्रिगर होता तो काय असं? ॲक्च्युली माझं असं काही ठरवलं नव्हतं की मला काहीतरी एक्सपोर्ट इम्पोर्ट बिझनेस करायचा आहे. जे ॲज अ मी मिडल क्लास फॅमिलीमधनं बिलॉंग करतो आहे आणि कुठलाही चांदीचा चमचा घेऊन जन्माला नाही आलो आहे. सिम्पल टिपिकल शेतकरी फॅमिली बॅकग्राऊंडमधनं आहे, लातूर जिल्ह्यामधनं मी बिलॉंग करतो. पण लहानपणीपासून एक आईवडिलांच्या डोळ्यात बघून एक मनात होतं की अरे यार आपल्याला काहीतरी बदल घडवायचा आहे. पण लाईफमध्ये कोणी मेंटर किंवा गुरु मिळालाच नाही की आपण चेंज कसा घडवू शकतो. आणि असं करत करत पूर्ण एज्युकेशन ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं तरी कळत नव्हतं की काय नक्की करायचं आहे. मग शेवटी मी विचार केला की चला आपण पण ज्याप्रमाणे रॅट रेस जे चालू झाली आपल्या मार्केटमध्ये, जर तुम्ही बघितलात की एक मिडल क्लास फॅमिलीच्या घरी रॅट रेस असते की चला शेजारचा पोरगा हा करतोय म्हणून तू पण ते कर. का करतोय कशासाठी काहीच घेणं नाही. त्याचप्रमाणे मी चला गव्हर्नमेंट जॉबसाठी आपण प्रिपरेशन करायचं ठरवलं. दिल्लीला लगभग 9 महिने मी प्लॅन केला आणि इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस म्हणजे UPSCच्या अंतर्गत येते ती सुद्धा प्लॅन केला. पण तिथं 8-9 महिन्यानंतर मला स्वतःच रिअलाईज झालं की त्याच्यात अडकून पडण्यात अर्थ नाही. आपली कॅपॅबिलिटी काय, आपण काय केलं पाहिजे. तिथून मी डायरेक्टली ट्रेनमध्ये सगळे पुस्तकं बांधून रिटर्न बॅक टू घर. आणि माझ्या लाईफमधला पहिला मी डिसिजन घेतला, आता मला जे वाटते ते करणार. आणि मी त्यात पहिला निर्णय काय ट्रिगर होता त्यासाठी? सर ॲक्च्युली काय झालं होतं, आपण जेव्हा 22 वर्षापर्यंत शिक्षण घेतो आणि नंतर आपल्याला कळतं की यार अल्फा बेटा गॅमा वापरायचा कुठं हेच माहिती नाही. तो कुठंतरी ट्रिगर झाला. मी ठरवलं की आता अशा स्किल शिकायच्या तिथून पैसे कमवता येतील. पण सोर्स नव्हता, नाही फायनान्स होता, कारण आईवडिलांनी एवढा खर्च ऑलरेडी केला होता. आता मागायचे तर कसे मागायचे पैसे, घरून मागायला तोंड नव्हतं. कारण आता एवढ्या दिवस आपल्याला आईवडिलांनी सांभाळले, आता आपली बारी आहे आईवडिलांना सांभाळण्याची आणि या सिच्युएशनमध्ये आपण मागू शकत नव्हतो. मग मी ठरवलं आता आपल्याकडे काय साधन आहे. आमच्याकडे होती शेती, तर मी ठरवलं की आधुनिक पद्धतीने शेती करूया आणि तिथून तो माझा पहिला निर्णय होता. पण त्यावेळेस मी एक चुकी केली नाही, ती म्हणजे मी स्वतः शहाणपणा केला नाही. ज्या लोकांनी ऑलरेडी आधुनिक पद्धतीने शेती केली अशा लोकांना मी ॲज अ मेंटर किंवा गायडन्ससाठी ठेवलं आणि त्यावेळेस 2 लोक मला मिळाले. मी साधा आणि सिम्पल क्विक पीक निवडलं जे की कलिंगडाचं. बरेच लोक आता मार्चच्या सीझनमध्ये टरबूजाचे भाव खूप वाढतात. मग मी सुद्धा त्याचप्रमाणे तिथं पण सगळं केलं. लागवडीपासून काढणीपर्यंतची प्रोसेस ते जस्ट डॉक्टरसारखं लिहून द्यायचे, मी आणायची, प्रोसेस करायची. म्हणजे 2 महिने अहोरात्र वेळ कुठलाच बघितला नाही की मला याच्यातनं काय करता येईल. मला एकच ध्येय होता की आता इथून काहीतरी आपल्याला रेव्हेन्यू होणार आणि आपण चांगलं काहीतरी आपल्या लाईफला क्वालिटी बनवू शकतो. पण पहिला ट्विस्ट असा घडला की जसं मी हार्वेस्टिंग केली, मार्केटमध्ये माल नेला, त्या मालाला ₹1 किलोने सुद्धा भाव लागत नव्हता. आणि म्हणजे लोक विचारत सुद्धा नव्हते. माझ्यासमोर आता प्रश्न पडला की यार मी 1.5 लाख रुपये घालवलेत, आता त्याचे कुठेतरी पैसे होणार होते आणि माझ्यासमोर सिच्युएशन अशी. त्यावेळेस मला कळलं की भारताचा दरवाजा आपल्यासाठी बंद झालाय, पण असा काहीतरी एक्सपोर्ट बिझनेस असतो की बाबा आपण हाच माल विदेशात पाठवून चांगले पैसे कमवू शकतो. पण त्यावेळेस माहिती नव्हतं. मग त्यावेळेस एक निर्णय मी असा घेतला की एक आपण माल, शेतकऱ्याच्या मुलांचा एक उद्देश असतो सर की आपण माल पिकवायला प्रत्येकजण तयार होतो, पण विकायला कोणी तयार होत नाही. तर मी त्यावेळेस ठरवलं की माल पिकायला लाज बाळगायची नाही, तर माल विकायला पण बाळगायची नाही.
एक ट्रॅक्टर घेतला रेंटने, हायवेवरती थांबलं, 7 दिवस सकाळी 8 ते संध्याकाळी 8 विकायला सुरुवात केली. आणि त्या दरम्यान दुसरा ट्विस्ट माझ्या लाईफमध्ये घडला. तो होता की 5व्या दिवशी मी हायवेवरती, 6व्या दिवशी माझं लग्न आणि 7व्या दिवशी परत हायवेवरती. म्हणजे कुठली डिग्री आणि एज्युकेशन या गोष्टी शिकवू शकत नाही जी परिस्थिती आपल्याला शिकवते. पण मी हार मानली नाही. तिथून मग एक्सपोर्टर्सला कनेक्ट करायचा प्रयत्न केला. भरपूर लोक थोडेफार कागदपत्र सांगायचे, कोणीतरी असं कर, ह्या कंट्रीला अप्रोच कर, पण एक्झॅक्टली माहिती नव्हतं की काय करायचं. आणि त्या कारणामुळे सुद्धा माझा पुढे 1-1.5 वर्ष वाया गेला आणि भरपूर त्यामध्ये पैसे सुद्धा गेले. पण जेव्हा ॲक्च्युअल मी त्याचं इम्पॉर्टन्स कळलं, त्या बिझनेसमध्ये उतरून जेव्हा ट्रेडला स्टार्ट केलं, तेव्हा मला कळलं की हां बॉस, आत्ता आपल्याला कुठंतरी फील्ड कळले, या फील्डमध्ये आपण पुढे जाऊ शकतो. पण जेव्हा मी एक्सपोर्ट बिझनेसमध्ये उतरलो, ट्रेड स्टार्ट केला, त्यावेळेस बरेच लोक माझ्यासारखे मला अप्रोच करायला सुरू केले की हा प्रोडक्ट कसा होते. कारण आज तुम्ही जर गेलात ना मार्केट यार्डला जाऊन थांबा आणि म्हणा मी 10 टेम्पो मार्केट यार्डला माल विकू शकतो, कुणी बघणार नाही तुमच्याकडं. पण तुम्ही म्हणलात ना की अरे यार मी एक्सपोर्ट करू शकतो तुमचा कंटेनर, लगेच लोक जवळ येतात आणि साहेब एवढं काय होते का बघा. तर तो कुठंतरी फील मला यायला लागला की अरे यार, आपल्याला ही व्हॅल्यू मिळाली नाही पण आपण ही व्हॅल्यू देऊ शकतो. तर माझ्याकडे जे नॉलेज आहे आपण त्याला काहीतरी लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. कारण मी बऱ्याच लोकांचं ऐकलं इव्हन की गरीब लोकांचा माइंडसेट कसा असतो की आपल्यापुरतं झालं दॅट्स ओके. पण श्रीमंताचा काय असतो, आपल्याला काय मिळाले आणि आपण लोकांना काय देऊ शकतो. मग तिथून रोडे एक्सपोर्ट्स अँड सर्व्हिसेस ह्याची स्थापना झाली आणि मग तिथून लोकांपर्यंत गोष्टी पोहोचवायला सुरू झाल्या. साध्या आपल्या मातृभाषेमध्ये मराठी म्हणजे मला कुठल्या कास्टवरती बोलायचं नाही, बट ज्या कोण्या व्यक्तीला इव्हन विदेशातनं आपले लोक अटेंड करतात ज्याला मराठी जमते आणि त्यांना एक्सपोर्ट बिझनेस करण्यासाठी आपण स्टार्ट टू एंड मदत करतो. म्हणजे फक्त एखादी वर्कशॉप किंवा ऑनलाईन मी म्हणत नाही. तुमची जर तयारी असेल तर मी त्यांना हात पकडून त्या देशापर्यंत घेऊन जाऊन डील करतो. आणि हे एका दिवसात नाही, गेल्या 7 वर्ष मला लागली या गोष्टी करायला. पण मी प्राऊड फील करतोय की या गोष्टीमुळे जर एक मराठी माणूस जागा होणार असेल तर मी ते करायला तयार आहे. वा. पण मला एक सांगा की तुम्ही ही तुमची गोष्ट सांगितली, त्याच्यात जे तुम्ही रस्त्यावर कलिंगड विकले ना, ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे ना. कारण कोणीही ही स्टेप घेऊ शकत नाही, एवढी सोपी नाही ती गोष्ट. बरोबर. म्हणजे आय एम शुअर तुमच्या गावामध्ये 100 लोकांनी केलं असेल, पण त्यातले एकच माणूस गेला आणि विकला, है ना. तर ही जी स्किल आहे ही तुम्ही कशी शिकवणार एखाद्या एक्सपोर्टरला. कारण काय ना, एंड ऑफ द डे बिझनेसमध्ये सेल्सच सगळं असतं. राईट. हां, सी आता मला त्यात इंटरेस्ट नाही की तुम्ही त्या 7 दिवसात कितीचा बिझनेस केला, पण तुम्ही तिथे 7 दिवस विकलं, याला खूप महत्व आहे. बरोबर. पहिल्या दिवशी कोणीच आलं नसेल, मग दुसऱ्या दिवशी 10 लोक आले असतील, तिसऱ्या दिवशी 15 आले असतील, है ना. पण हे खूप महत्वाचं आहे. मला वाटतं की तुम्ही जेव्हा इम्पोर्ट एक्सपोर्ट शिकवता त्यांना थोडं सेल्सचं एक्सपोजर द्या, खूप जरुरी आहे. म्हणजे आज ठीक आहे तुम्ही त्यांना हेल्प करणार 100%, पहिली डील तुम्ही क्रॅक करून द्याल, दुसरी द्याल, पण तिसरी त्यांना स्वतः करायलाच लागेल. येस, डेफिनेटली. तर ही तुम्हाला जर करता आलं तर तुमच्यासारखे अजून लोक घडतील. बरोबर. हे महत्वाचं आहे आपल्याला. म्हणजे तुम्ही आता मला म्हणाले की तुमच्याकडे आता 20 लोकांची टीम आहे ना. मग असं विचार करा, तुमच्यासारखे तुम्ही 100 लोक घडवले आणि त्यांनी 20 दिले तर झाले 2000, है ना. तर असा काहीतरी पण एक म्हणजे खूपच तुमचं इन्स्पिरेशन आहे की तुम्ही कलिंगड विकून आता. आणि माझ्या मते हीच गोष्ट आहे ना बिझनेसमॅन घडवते. एखादा प्रॉब्लेम जो तुम्हाला त्रास झाला, पहिलं तुम्ही स्वतःवर इम्प्लिमेंट केला, मग तुम्हाला वाटलं अरे अजून लोकांना कळवलं पाहिजे, आणि आता तुम्ही लोकांना ते हेल्प करता. पण आता तुम्ही कलिंगड विकायचे, है ना. मला सांगाल मला उद्या एक इम्पोर्ट एक्सपोर्टचा बिझनेस करायचा आहे. कुठला प्रॉडक्ट नाही, पण प्रॉडक्ट कसा चूज करायचा, कुठं काही पोर्टल आहे का जिथं जाऊन मी टाईप करू शकतो की सगळ्यात जास्त भारतातनं एक्सपोर्ट हा होतो, बरोबर, किंवा काय कसं असतं लेमॅन लँग्वेज मध्ये. सिम्पल लँग्वेज. मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स जो आपला वाणिज्य डिपार्टमेंट आहे, पूर्ण भारतभरामध्ये सगळं हँडल केलं जातं. त्याच्या अंतर्गत एक डिपार्टमेंट तो सिम्पल, त्याचं नाव बरेच लोक जे बघतात आपला पॉडकास्ट महाराष्ट्रभर, जस्ट नोट करा, DGFT, डायरेक्टर जनरल फॉरेन ट्रेड. म्हणजे 1 किलो साखर ते 1 लाख टन साखर जरी एक्सपोर्ट झालेली असेल ना, तर आपण क्विक एका मिनिटात बघू शकतो की कुठल्या देशात आत्तापर्यंत काय ट्रेड झालं आहे. इव्हन 2018 पासून आत्तापर्यंतचा रेकॉर्ड तुम्हाला एका मिनिटात कळतो. त्यावरनं तुम्हाला कळतं की कुठली कंट्री टार्गेट केली पाहिजे. ही खूप सिम्पल गोष्ट आहे, पण बहुतांश लोकांना ते माहितीच नाही.
आणि राहिला विषय सेल्सबद्दल, तुम्ही म्हणलात की माझा पहिला सेल्स मी तिथंच शिकलाय. बरोबर. आणि तुम्ही जर सेल्सबद्दल बघितलात ना सर आज, तर की एखादी वडील आहेत मुलांना सांगतात की बाबा तू एक 70 मार्क घे, 80 मार्क घे, तुला मी एक सायकल देईल. दॅट इज ऑल्सो अ सेल. तर तिथूनच आपली सुरुवात होते. पण फक्त तुम्ही किती ऑब्झर्व करताय, तुमच्या जवळच्या लोकांकडनं गोष्टी कसं शिकताय, तुमचा माइंड ओपन असेल तर तुम्ही त्या गोष्टी इझिली शिकू शकता. ॲब्सोल्युटली. आता मला एक सांगा, आपण तुमच्या बिझनेसवर जाऊ ना, पण त्याच्या आधी तुम्ही आता बोलता बोलता म्हणाले मी 22 वर्ष शिकलो आणि त्या स्किलचा मला काहीच उपयोग नाही झाला, आणि आता तुम्ही 7 वर्ष या बिझनेसमध्ये, अजूनही तुम्हाला तेच वाटतं? नाही, ॲक्च्युली कसं आहे सर, लाईफमध्ये क्लॅरिटी इन डिसिजनमध्ये खूप मोठा अंतर आहे. तुम्ही जर आज महाभारत बघितलात तर तुम्हाला भगवद्गीतामध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टी बघायला मिळतील. अर्जुना नोज हाऊ टू फाईट. त्याला माहिती आहे कसं लढलं पाहिजे. त्याला ही इज अ वॉरियर ऑलरेडी. पण तिथं कृष्णा एक मेन रोल प्ले करतो, दॅट इज क्लॅरिटी, डिसिजन मेकिंग, की बाबा तू का लढलं पाहिजे आणि कशासाठी लढलं पाहिजे. त्याला माहिती आहे कसं लढायचंय. आणि तोच रोल आपण प्ले करतो, की बऱ्याच लोकांना माहिती आहे, यूट्यूब फेसबुकवरती बऱ्याच लोक बघतात, बट नुसतं बघून इम्पॉर्टंट नाही, तुमची डिसिजन आणि क्लॅरिटी पाहिजे बिझनेसमध्ये तुम्हाला पुढे जाण्यासाठी. तर हे दोन इम्पॅक्टफुल गोष्टी मॅटर करतात. पण तरी पण तुम्हाला वाटतं का की आपण पूर्ण इंजिनिअरिंग करावं आणि मग एक्सपोर्टचा बिझनेस करावा? राईट. का एखादा 12वी झालेला पण एक्सपोर्टचा बिझनेस करू शकतो? का त्याला काय लागतं क्वालिफिकेशन? राईट. आता क्वालिफिकेशनवरती बोललात तुम्ही, म्हणलात की इंजिनिअरिंग केलेलं तुम्हाला वाटते आणि असं 7 वर्षासाठी पण तुम्हाला वाटतंय का? तर बघा, 7 वर्षात मी जे मला करायचं होतं ते करतोय. दॅट वॉज द वन क्लिअरिटी आणि माझी डिसिजन होती. बट एज्युकेशनमध्ये आपल्या बहुतांश पालकांना हेच माहिती नाही की आपण ह्याला कशासाठी शिकवतोय. एखादी कामगार आपण तयार करतोय का, एखादी उद्योजक करतोय का, ह्याला नक्की पुढं काय करायचंय. आणि ती क्लॅरिटी नसल्यामुळं त्याला पण प्रश्न पडतो की अरे मी का शिकतोय. माझं मत शाळा किंवा एज्युकेशनवरती नाहीच आहे. शिकणं इज गुड थिंग, ते वाघिणीचं दूध आहे. पण तुम्ही आत्ताच्या सिनॅरिओमध्ये बघितलं तर स्किल असेल तर तुम्हाला जॉब मिळते. तुम्हाला कुठंच ॲप्टिट्यूड ह्या गोष्टी शिकवल्या जात नाहीत, पण इंटरव्ह्यूला गेलात की वेगळ्याच स्किल बघितल्या जातात. तर त्या गोष्टीवरती तुम्ही फोकस केला पाहिजे. आणि आपण आत्ताच्या सिनॅरिओ जर बघितला तर ब्रिटिश काळातल्या गोष्टी आपण शिकतोय, बरोबर, ज्या की आत्ता स्किलमध्ये इम्पॉर्टंट नाही आहेत. तर मला असं वाटतं की एक्सपोर्ट बिझनेस असा आहे, धंदा करायला सर एज्युकेशन लागत नाही. साधं मुद्दा आहे. आज माझे काही मित्र आहेत जे 10वी त्यांनी फेल आहेत, म्हणजे 10वी त्यांना करता आली नाही, नाही इंटरेस्ट नव्हता, पण 5-10 MBA स्टुडंटला कामाला ठेवलेत. हा मुद्दा आहे. तर बिझनेस करायला तुम्हाला एज्युकेशन असतं तर सगळा MBA स्टुडंटवालाच बिझनेस करू शकला असता. पण आत्ता मार्केटची नीड तशी नाही, आणि जे लोक बघतात त्यांनाही माहिती असेल की त्यांच्या जवळच्या व्यक्तीने तसंच केलं. तर तुमचं एज्युकेशन मिनिमम 12वी झालेलं असेल, दॅट्स ओके. तुम्ही ग्रॅज्युएशन झालेलं असेल, काही हरकत नाही. मिनिमम 12वी झाले असेल, 10वी तुम्हाला वाचता लिहिता येते व्यवस्थित, दॅट्स ओके. बिझनेस करायला तुम्ही रेडी आहात. परफेक्ट. तर बऱ्याच वेळा आपण ऐकतो की इम्पोर्ट एक्सपोर्टचा बिझनेस हा खूप रिस्की असतो. खरंच रिस्की असतो का, आणि काय रिस्क असतात? बघा, एक्सपोर्टचाच बिझनेस नाही सर, तुम्ही इवन कुठलाही बिझनेस करा, रिस्क त्याच्यात असते. पण रिस्क मॅनेजमेंट ही कन्सेप्ट तुम्हाला माहिती पाहिजे. तुम्ही आज साधा कुठलाही बिझनेस घेतलात की प्रत्येक बिझनेसमध्ये कन्सिस्टंटली तुम्ही सेल नाही केला, मार्केटिंग नाही केली, तुम्ही लोकांपर्यंत पोहोचला नाही, तुमच्या व्हॅल्यूज नाही दिला, तर ह्या गोष्टी प्रॉब्लेम फेसच कराव्या लागतील. एक्सपोर्टमध्ये सगळ्यात मोठी रिस्क जर लोकांच्या मनात आत्ता आहे, तर सर आम्ही एक्सपोर्ट केल्यानंतर आमचे पैसे बुडतील का, हो. हा सगळ्यात मोठा रिस्क कारण आहे. तुमच्या एक्सपोर्टमध्ये एक्सटर्नल फॅक्टर आहेत ना. Yes. बिझनेस काय असतो, आमच्या कंट्रोलमध्ये असतो, है ना. बरोबर. लेट्स से तुम्ही एक्सपोर्टचा बिझनेस करता आणि वॉर झाला, तुमच्या हातात काही नाही ना, वॉर झाला, बरोबर. माझा कंटेनर अडकला तिकडे, गुड. मग काय, त्यामुळे म्हणतो की कसं. आता एक तुम्हाला मी साधं उदाहरण सांगेल, आणि हे जे लोक पॉडकास्ट बघतायत ना त्यांच्यासाठी हे पॉवरफुल मेथड असेल. एक्सपोर्ट इम्पोर्टबद्दल तर बरेच लोक सांगतात, पण मी सांगतोय की यार तुम्हाला एक्सपोर्ट करायचं ना, गव्हर्नमेंटने अशा काही इम्पॉर्टंट तुम्हाला डिपार्टमेंट सेट केले. थोडक्यात ECGC, एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन, आपल्या पुण्यामध्ये JM रोडला त्याचं ऑफिस आहे, मुंबईमध्ये बँड्राला आहे. तुम्ही एक्सपोर्ट करत असताना त्याचा एक इन्शुरन्स काढा ना. लाखामागे 1000-2000 रुपये तुम्हाला इन्शुरन्स कॉस्ट पडतोय. आत्ता वॉरच्या सिच्युएशनमध्ये ज्यांचे कंटेनर अडकले होते, ज्या लोकांनी अप्लाय सुद्धा केलं नव्हतं, ECGCने त्यांना हेल्प केली आहे सर, आणि 95% रक्कम त्यांना रिकवर करून दिली आहे. हे मी का सांगतोय, कारण रिसेंटली जेव्हा मी सुरुवात करत होतो, मला
गव्हर्नमेंट ऑथॉरिटी कुणीच एवढा भाव देत नव्हते, पण आता एका कॉलवरनं माझ्याशी कनेक्ट होत आहेत, मला अप्रोच करतात, आम्ही भेटतोय बरेच ऑफिसर्स वगैरे. तर हा कुठेतरी इम्पॅक्ट चेंज होतोय. ओ इट्स व्हेरी गुड थिंग. इन्शुरन्स आहे म्हणल्यावर मग तिथेच रिस्क कमी होऊन जाते. येस. आणि डोमेस्टिक बिझनेसचा हाच प्रॉब्लेम आहे. तुम्ही समजा एखादी व्यक्तीला एखादी लाख रुपये दिलात, सो तुम्ही त्याच्याकडनं रिटर्न कसं घेऊ शकणार? बरोबर यू डोंट हॅव एनी सोल्युशन. बरोबर. आता ECGC इज गव्हर्नमेंट, पण D&B सारख्या कंपन्या आहेत ज्या डायरेक्टली तुम्हाला पैसे क्लेम करून देतात आणि बायरच्या घरापर्यंत जाऊन व्हेरिफिकेशन होतं की बाबा ऍक्च्युअल तो आहे का. फक्त तुम्हाला माहिती पाहिजे की एक्सपोर्ट बिझनेस म्हणजे आपण उतरून करायची गरजच नाहीये. यू शुड बी अ लीडर. CHA, CA, सप्लायर पकडा, बायर पकडा, सगळ्यांशी कम्युनिकेट करून ट्रेड करा. गॉट इट. परफेक्ट. पण जेव्हा आपण पहिल्यांदा बिझनेस करतो एक्सपोर्टचा, तेव्हा आपल्यावर लोकांना ट्रस्ट कसा येणार? बघा, आता जर तुम्ही बघितलात तर प्रत्येक जणाची सुरुवात पहिल्या दिवशीपासूनच होते. असं नाही की कोणीतरी आईच्या गर्भामधनं व्यक्ती शिकून आला आणि बिझनेस करतोय किंवा त्याच्यावरती ठप्पा आहे की तोच बिझनेस करू शकतो. आज हायवेवरती बघितलात तर रोज नवीन हॉटेल ओपन होते आणि प्रत्येकाचा धंदा पाणी होतोयच, असं नाही की होत नाही. तर तुम्हाला उतरावं लागेल, तुम्हाला ट्रस्ट बिल्ड करावं लागेल, तुमचा सोशल अवेअरनेस स्ट्रॉंग करा, तुमच्या मार्केटिंगवरती तुम्ही खर्च केला पाहिजे आणि त्यानंतर जेवढी तुमची PR ब्रँडिंग होईल तेवढा लोकांना ट्रस्ट होईल, तेव्हाच तुम्हाला लोक अप्रोच करतील. तुमचा लिंक्डइन प्रोफाईल स्ट्रॉंग करा, ऑप्टिमाइज करा. तर ह्या टेक्निकल गोष्टी पण तुम्हाला माहिती पाहिजे, तेव्हा चालून. म्हणजे तुम्ही काय म्हणता की बिझनेस बरोबर सोशल मीडिया इमिजिएट चालवायला पाहिजे? कारण माझा डोमेस्टिकमध्ये सर मी तुम्हाला फेस टू फेस भेटू शकतो, पण एक्सपोर्ट बिझनेसमध्ये तो बायर समजा मी जर त्याला अप्रोच केला की बाबा रोड एक्सपोर्ट्स मधनं मी बोलतो आणि मला तुला हँडीक्राफ्ट प्रोडक्टमध्ये काम करायचं आहे, तो आधी जाऊन चेक करतो की रोड एक्सपोर्ट्स आहे काय. मग जर मी त्याला तिथं दिसलो नाही तर देर इज नो एनी ट्रस्ट. बरोबर. सिम्पल. पण मी त्याला दिसतोय, लिंक्डइनवर दिसतोय, माझं प्रोफाईल, बऱ्याच दिवस झाले मी जे काम करतोय, माझं सप्लायर सोबत भेटतोय, सगळ्या लोकांसोबत भेटतोय, हे तेव्हा दिसल्यानंतर त्याला एक ट्रिगर होतो ना की बाबा हा हे कुछ तो जेन्युइन आहे, असंच नाहीये. मग तुम्ही ज्या सर्व्हिसेस देता, येस त्यात हे पण सेटअप करून देता तुम्ही? येस. त्यांना सर मी तुम्हाला हे सांगेल की ज्यांना काहीच माहिती नाही ना, त्यांना काही दिवसात अशा गोष्टी कळतात की पण हे पण काहीतरी जगात चालू आहे. वाव. कारण एक आपलं मराठी माणसाचं म्हण आहे ना, एखादी आपलंच डबकं मोठं वाटतं, तर त्या बेंडकाला ना बाहेर यावं लागेल सर, तर त्याला समुद्र दिसेल. एक एक डिसिजन आणि एक उडी मारली ना, त्याच्या लाईफ मधला सगळा सिनेरिओ चेंज होऊन जाईल. आणि अजून एक मी खूप ऐकतो की आपण जेव्हा एक्सपोर्ट करतो तेव्हा आपण फॉरेनर्सशी डील करतो, है ना? फॉरेनर्सशी कसं डील करायचं? आपल्याला तर इंग्लिश येत नसतं, काही नसतं, मग कसं डील करायचं? आता मी भरपूर कंट्रीमध्ये व्हिजिट करतो सतत. आता मलाही तेवढ्या लेवलची इंग्लिश येत नाही की मी डायरेक्टली लगेच त्याला कम्युनिकेट करू शकेल. आपले काही स्टुडंट आहेत जे इराणसारख्या कंट्रीमध्ये राहत आहेत, इराक, इराण वेगवेगळ्या कंट्रीमध्ये राहत आहेत, पण तिथं त्यांनी काय केलंय, ट्रान्सलेटरचा वापर केला जातोय. पहिली गोष्ट, इव्हन तुम्हाला अमेझॉनवरती बघितलात ना, 7-8 हजार रुपयाला गॅजेट मिळतो सर. तुम्ही त्याला बटन दाबलं की पुढचा व्यक्ती कुठल्याही भाषेत बोलू द्या, तुम्हाला कम्युनिकेशन होतं. इव्हन तुम्ही इयरफोन लावला तर लाईव्ह मध्ये कम्युनिकेशन होतं. आणि आता तुम्ही सॅमसंग मध्ये जर S सिरीज मध्ये फोन बघितला असेल तर तुम्ही आता इथे इंडियात बसून जर कॉल केला, हिंदीमध्ये तुम्ही बोलताय, तिकडल्या व्यक्तीला जर्मनीमध्ये ऐकायला जाईल आणि त्या जर्मनीचं हिंदीमध्ये कन्वर्ट होतंय. तर एवढी टेक्नॉलॉजी वाढली आहे, त्यामुळे त्या गोष्टीचा आता बॉर्डर्स राहिलेच नाहीत की मला इंग्लिश येत नाही किंवा कम्युनिकेशन कसं करायचं, इझिली डील करू शकतो. इट्स व्हेरी गुड. येस. आणि ही एक गोष्ट झाली की आपण फॉरेनर्सशी डील करायचं, है ना? फॉरेनर्सचं इंडियन बद्दलचं काय मत आहे? तुम्ही आता लेट्स आतापर्यंत 1000 फॉरेनर्सला भेटले असं, त्यांना आपल्या इंडियाबद्दल काय वाटतं? इंडिया, मी सर जेवढ्या कंट्रीमध्ये गेले ना, इंडियासारखी कंट्रीज नाही आहे बेस्ट. आणि जी आपली इकॉनॉमी जेवढी स्ट्रॉंग होते, तर लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन पण तेवढा होतोय. कारण इंडियन मार्केट इज ह्यूज. आज बरेच देश रिग्रेट करतात की आमच्याकडे लोकसंख्या का नाही आहे. आपला सगळ्यात मोठा पॉवरफुल पॉईंट आहे आपल्या भारताची लोकसंख्या. 130 करोड लोकसंख्या. कुठलाही प्रोडक्ट तुम्ही लॉन्च करा, 100% लोक घेतात. आणि त्याचमुळे बरेच फॉरेनर काय करतात, भारतात अप्रोच करतात. पण इथं एक प्रॉब्लेम आपल्याला हा फेस करावा लागतो की समजा एखादी बायरशी कम्युनिकेट करतो एक्सपोर्टर, तर त्यांनी काहीतरी रेट दिला
तर त्याला अप्रोच करतो की यार मला काहीतरी ॲडव्हान्स पेमेंट दे, मग मी डील करेल. मग तो फॉरेनर काय करतो, दुसऱ्याला अप्रोच करतो. तर दुसरा त्याला ना क्रेडिटवरती माल द्यायला तयार होतो. हा कुठंतरी एक थोडासा जो लूप होल आहे ना, तो जर कमी झाला ना, इंडियन मार्केटला बीट करणं पॉसिबल नाही. कारण चायनाने अशीच मोनोपोली केली आहे. तुम्ही बघितलात ना, चायनामध्ये आता आपले बरेच स्टुडंट ट्रेड करतात, इम्पोर्ट करतात. लाखोचा मटेरियल मुंबईला JNPA बंदरावरती येतोय. तर जेव्हा चायनामध्ये काम करायला गेलात ना, ऑर्डर दिल्याबरोबर 30% ॲडव्हान्स घेतात. मॅन्युफॅक्चर झाला की 30% पुढे, कंटेनरमध्ये लोड केला की 40% तिथंच. म्हणजे इकडं आल्यानंतर पैसे देण्याचा विषयच नाही. आणि त्या व्यक्तीसोबत नाही, तुम्ही दुसऱ्या कंपनीशी कनेक्ट केलात, रूल आर सेम. तर त्यांनी अशी मोनोपोली बनवली आणि घ्यायचं नाही तर घेऊ नका मटेरियल. बट इंडियामध्ये तो हा जो फॅक्ट आहे, आपण जर तो कमी केला ना, वी कॅन बीट. वाव, म्हणजे गव्हर्नमेंटचा रोल आहे याच्यात, येस, करायला पाहिजे. डेफिनेटली. आणि ते सगळीकडे आहे. आय थिंक तुम्ही जे म्हणताय काय ना, आपल्याकडं सप्लाय जास्त आहे, त्यामुळे प्रत्येक जण तुम्ही 2 रुपयाला देता तर मी 1ला देणार. राईट. अनलेस गव्हर्नमेंट काय रेग्युलेशन आणेल, हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणं खूप महत्वाचं. बरोबर. आपण इम्पोर्ट एक्सपोर्ट बोललो, पण इन जनरल बिझनेस बद्दल मी तुमचे काही रील्स ऐकले, पॉडकास्ट ऐकले, तुम्ही खूप बोलता की मराठी माणसाने बिझनेस करायला पाहिजे, है ना. आणि मराठी माणसाला पण अशी एक मिथ आहे की मराठी माणसाला बिझनेसच जमत नाही. तुमचं काय मत आहे याच्यावर? मी ह्याच्या थोडंसं अपोजिट आहे सर. मराठी माणसाला बिझनेस जमतो का, तर 100% जमतो. फक्त बिझनेस करायचा आणि करायला सुरुवात ह्याच्यामध्ये जो डिस्टन्स किंवा गॅप आहे ना, तो खूप मोठा असतो. तो काही लोकांचा 4 वर्षाचा असतो, तर काही लोकांचा 15 वर्षाचा असतो. करतो तो व्यक्ती, बट वेळ लावतो. मग मला असं म्हणायचं आहे की अरे यार, आज पण करायचंय, उद्या पण करायचंय, वेळ का घालवतोय? तर हा कुठंतरी आज तुम्ही बघितलात ना, मराठी लोकांमध्ये जर कोणी बिझनेस ओनर नाहीत का, तर खूप छान पद्धतीने आहेत. तुम्ही बरेच लोक जे मी नाव सजेस्ट करेल, हां, कैलास कटकर झाले, बरोबर. त्यानंतर हनुमंतराव गायकवाड झाले, BVGचे फाउंडर झाले. त्यानंतर कामत सर झाले, तर ऑर्चिडचे फाउंडर झाले. तर हे लोक मराठीच आहेत ना. ह्यांनी काहीतरी रॉकेट सायन्स केलेलं नाही, ह्यांनी पण शून्यातनंच सुरुवात केली आहे. तर मान्य आहे मला, लगेच टाटा अंबानी, आपण श्रीमंत म्हणलं की टाटा अंबानीचे नाव येतात. कंपॅरिझन करू नका, कारण त्याची एक पिढी अख्खी गेली आहे. आपल्याला आपल्यात काय आहे आधी समजून घ्या. सर आज तुम्ही बघितलात ना, लोकांना रोजगार लवकर मिळत नाही, लोकांना जॉब मिळत नाही, तर त्यांनी ह्याच्यावरती विचार करत नाहीत की जॉब का मिळत नाही, जॉब मिळत नाही, दॅट्स इट. आधी ॲक्सेप्ट करा ना यार, आपल्यात काही स्किल आहे का. स्किल नसेल तर ती डेव्हलप करा. बऱ्याच लोकांना वाटतं की मी एज्युकेशन घेतलं, ग्रॅज्युएशन केलं की मला जॉब मिळाला पाहिजे. अरे पण ते जे शिकतोय वापरायचं कुठे हे माहिती नसेल तर काय करायचं. बरोबर आहे. आणि मी असंच नाही बोलत की मी काहीतरी मोटिवेशन देतो, मी त्या फेजमधनं गेलोय. मी आईच्या डोळ्यातले अश्रू पण बघितलेत आणि मार्केटमधला सिनॅरिओ पण बघितलाय. तर प्रॅक्टिकली असूनच तुम्हाला काम करावं लागेल. तर आपण मगाशी बोलत होतो, तर तुम्ही एक कॉन्सेप्ट सांगितला, रोटी. काय कॉन्सेप्ट आहे तुमचा तो? रोटी म्हणजे हे मी माझ्या लाईफमध्ये पण एक्झिक्यूट करतो. रिटर्न ऑन टाईम इन्व्हेस्टेड. म्हणजे आता बरेच लोक आहेत ना, कितीतरी वेळ रील स्क्रोल करण्यामध्ये घालवतात. तर मला त्यांना हे सांगायचं की तुमच्या तासाची व्हॅल्यू काय काढा. आता जर एक उदाहरण आपण घेऊया, एक सामान्य माणूस आहे किंवा एक बिझनेस ओनर आहे, तो महिन्याचे एक 25 दिवस काम करतोय, बरोबर. सरासरी 5 सुट्ट्या घेतोय आणि जर तुम्ही बघितलं तर एक 5 लाख रुपये तो नेट प्रॉफिट कमवतोय सगळं गेल्यानंतर. तर त्याची दिवसाची जेव्हा तुम्ही काढाल, म्हणजे दिवसाला एक 20,000 रुपये तो कमवतोय आणि तासाला जर काढला तर 2500 रुपये त्याच्या तासाची व्हॅल्यू आहे. तर मला सांगा, 2500 रुपये जर त्याच्या तासाची व्हॅल्यू आहे, तर तो कधीही कुणाला टाइम देताना त्या टायमिंगची व्हॅल्यू त्याच्यापेक्षा जास्त पाहिजे. किंवा जर वेस्ट घालवतो तर त्याला माहिती पाहिजे की आपण 2500 रुपयाचा वेळ वाया घालवतोय. तर जेव्हा तुम्ही टाइम आणि पैशाला रिलेट कराल ना, तो बिझनेसमॅन खरा बिझनेसमॅन आहे, जो टायमिंगचं व्हॅल्यू त्याला कळतं. वाव, आणि तुम्ही इम्प्लिमेंट करता? येस, मी स्वतःवरती एक्झिक्यूट करतो. वाव. आणि खरंच चांगली कॉन्सेप्ट आहे. भले तुम्ही तुमचा वेळ आयदर फॅमिलीला द्या, बरोबर, किंवा बिझनेसला द्या. येस. पण इकडे तिकडे जर टाइमपास करत असाल, ऍटलिस्ट एक रिमाइंडर आहे, राईट. है ना. आणि मला वाटतं की बऱ्याच वेळा आपण काय काय मीटिंग्समध्ये 4-4 तास घालवतो. बरोबर. त्यावेळेस पण हे आपल्याला रिमाइंड करतं की अरे इथं खरंच 4 तास देण्याची गरज आहे का. राईट. इथं 10,000 रुपये माझे 4 तासात जात आहे, राईट. है ना. इट्स अ व्हेरी पॉवरफुल कॉन्सेप्ट. आणि तुम्ही म्हणाले मगाशी, आपण जेव्हा गप्पा मारत होतो पॉडकास्टच्या आधी, की तुम्ही असे एक 4 जण आहे आणि पॉवर माइंड
पॉवर माइंड म्हणता येणार नाही, मंथली मास्टर माइंड करतो आम्ही. मंथली मास्टर माइंड काय करता मंथली मास्टर माइंड? ऍक्च्युली ही संकल्पना आम्हाला सुचली जेव्हा आम्ही बरेचसे वेगवेगळे लर्निंग वरती आम्ही खूप इन्व्हेस्ट करत राहतो, कारण स्वतःला अपग्रेड करणं गरजेचं आहे. खूप गरजेचं तर आम्ही एक 4 लोकांची अशी कम्युनिटी आहे, म्हणजे थोडक्यात सोमनाथ श्रृंगारे सर झाले, त्यानंतर रवींद्र पवार झाले, किरण हजारे. प्रत्येकाची एक्सपर्टीज आहे. एकाची मार्केटिंगमध्ये एक्सपर्टीज आहे, एकाचा ऑलरेडी 500-600 फ्रँचायसीज ऑल अक्रॉस द इंडिया आहेत, एक जण जॉबमध्ये सॅलरी वाढवण्यासाठी काम करतात. तर आम्ही एकत्र महिन्यातले 1 ते 2 दिवस काढतो. म्हणजे ते काही असू द्या, तुमचा कितीही बिझी शेड्यूल असू द्या, त्या 2 दिवसामध्ये आम्ही कुठलाही फोन काहीच घेत नाही. एखादी लोकेशन बुक करतो, एखादी होस्ट आहे समजा, तर समजा नाशिक असेल, मुंबई, पुणे, तो सगळं नियोजन करणार आणि आम्हाला अननोन लोकेशन शेअर करणार. मग आम्ही तिथं जाणार आणि मग तिथं फक्त पेन पेपर आणि नवीन स्ट्रॅटेजीज काय करू शकतो, बिझनेसच्या गप्पा, ॲक्च्युअल नंबर्स काय तुमचे चालू आहेत, आपण ग्रोथ काय करू शकतो. कारण मराठी माणसाचा प्रॉब्लेम काय सर माहिती आहे, आपण स्वतःला खूप अतिशयाने समजतो आणि या कारणामुळे तुमचा जो शिकण्याचा जो ओरा आहे ना, तो बंद होतो. इन्व्हेस्ट पण नाही करत. हा, इन्व्हेस्ट पण नाही करत. तर ह्या गोष्टीमुळे काय होतं मला सांगा ना, ॲटलिस्ट तुम्ही 4 लोकांच्या एनर्जीमध्ये गेल्यामुळे ज्या आयडिया सुचतात त्या तुम्ही इमिडिएटली एक्झिक्यूट करता आणि तुमच्या टीमला दिल्यानंतर ते काम होतं. आता बिझनेस ओनरचं काम काय सिम्पल समजून घ्या. बिझनेस ओनरचा प्रॉब्लेम काय झालाय, मार्केटिंग पण मीच करतो, सेल्स पण मीच करतो, बाहेर पण मीच जातो. म्हणजे एखादी एक्सपोर्टसाठी माल प्रिक्युअर करायचा मीच व्हिजिट करणार तिथं, कारण भरोसा, ट्रस्ट ह्या गोष्टीमध्ये अडकलाय. तर तसं होणार नाही ना, तुमच्याकडे 2 हात आहेत, लिमिटेड टाईम आहे. तर तुम्ही तुमचा जो काही वर्क आहे अशा मास्टर माइंडमध्ये आल्यानंतर एक गोष्ट की ओनरचं काम आयडियाज आणि स्ट्रॅटेजी प्लॅन करणं आणि टीमचं काम आहे एक्झिक्यूट करणं. तर ते 2 कन्सेप्ट वेगळे ठेवले पाहिजेत, तर बिझनेसला स्केल होतं. वाव. नाही म्हणजे इट्स रिअली गुड. म्हणजे तुम्ही म्हणाले की तुमचे मेंटर तुम्हाला सांगितले होते की स्वतःला पण वेळ देत चला. येस, है ना. म्हणजे ऍक्च्युली यू शुड रेट्रोस्पेक्ट करायला पाहिजे की मी काय करतोय, बरोबर करतोय का नाही, कुठे शटडाऊन करायला पाहिजे या वर्ल्डमधनं. आणि तुम्ही जर 6-7 महिने कंटिन्युअसली करताय तर फार मोठी गोष्ट आहे. बरोबर. अँड आय एम शुअर हे तुम्हाला नक्की फायदेशीर ठरलेलं असेल. मला आता सांगा, आपण एक्सपोर्टबद्दल मगाशी बोलत होतो आणि एक्सपोर्टमध्ये कधी कधी असं वाटतं की तुमचं जर स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग असेल तरच तुम्ही एक्सपोर्ट करू शकता. असं काय आहे का खरं? आता एक्सपोर्टमध्ये उतरण्यासाठी जर नवीन कोणी माणूस या पॉडकास्टला बघत असेल आणि एक्सपोर्टमध्ये उतरायचं, तर 4 कन्सेप्टवरती एक्सपोर्ट बिझनेस चालतो. पहिला असतो मर्चंट एक्सपोर्टर. त्याला कुठलाही स्वतःचा प्रोडक्ट असण्याची गरज नाही. मार्केटमधनं प्रोडक्ट उचलला, विकला, एकातनं मार्केटमध्ये घेतला, दुसऱ्या मार्केटमध्ये कुठूनही उचला तुम्ही. नंबर 2 आहे मॅन्युफॅक्चरर एक्सपोर्टर, ज्यांचे ऑलरेडी मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे, तिथून प्रोडक्ट तो सोर्स करतो आणि तोच एक्सपोर्ट करतो, कारण त्याला तो युनिट चालवायचा आहे. तिसरा असतो मर्चंट कम मॅन्युफॅक्चरर, म्हणजे मॅन्युफॅक्चररचा ऑलरेडी ऑटोमेट बिझनेस झालाय, त्याचा तर प्रोडक्ट एक्सपोर्ट करतोय, पण अजून काही लोकांचे प्रोडक्ट घेऊन पण एक्सपोर्ट करतोय. आणि 4th इज सर्व्हिस एक्सपोर्ट. जसं तुम्ही बघताय आता इंडियामध्ये IT इंडस्ट्री, तुमच्याकडे काही स्किल आहे, तुम्ही भारताच्या बाहेर, आपल्या भारतामध्ये संस्कृत विषय खूप इम्पॉर्टंट आहे, तर काही लोक त्याचं प्रशिक्षण बाहेरच्या देशातल्या लोकांना देत आहेत. तर हे पण सर्व्हिस झाली ना. तुम्ही एखादी डिजिटल सर्व्हिस देताय बाहेरच्या देशातल्या लोकांना. सो तुमच्या कुठंतरी तुम्ही इथं बसलात आणि तुमच्या सोशली कॅनडामध्ये तुमच्या ॲडव्हर्टाइजमेंट चालू आहेत, तर जो व्यक्ती ह्या सर्व्हिसेस देतोय सो त्याला सुद्धा ते सर्व्हिस एक्सपोर्टमध्ये. तर असं नाही आहे की माझं मॅन्युफॅक्चरिंग प्लांट असला पाहिजे म्हणूनच एक्सपोर्ट केलं पाहिजे. आज माझ्याकडे सर भरपूर मॅन्युफॅक्चरर येतात, 2-2, 3-3 करोडचे त्यांचे सेटअप आहेत, पण त्यांना माल विकण्याची प्रोसेस माहिती नाही, डोमेस्टिक मार्केटमध्ये अडकून गेलेत. तर त्यांना तुम्ही हेल्प करा. येस, ती अपॉर्च्युनिटी त्यांना देतो की बाबा हा माल विदेशापर्यंत पाठव, मान्य डोमेस्टिक पण कर, विदेशात न पण कर. तुम्हाला बिझनेसची लिगसी फ्लायव्हील बनवता आली पाहिजे, रेव्हेन्यूला थांबवलं नाही पाहिजे. तुम्ही इथून करा ना, शेवटी अल्टिमेटली तुम्ही एक्सपोर्ट केलात ना इम्पोर्ट केलात, लक्ष्मी माताच तुमच्याकडे येते. आणि माझा सिम्पल मुद्दा आहे, बरेच लोक ऐकतात, आता या पॉडकास्टला पण बघत असतील, तुमच्याकडे 2 गोष्टी लाईफमध्ये पाहिजे. पहिली, लक्ष्मी माता येण्यासाठी सगळ्यात प्रथम तुमच्याकडे सरस्वती माता पाहिजे, म्हणजे तुम्हाला शिक्षण घेतलं पाहिजे, पण ते स्किल ओरिएंटेड शिक्षण. आणि दुसरं काली माता, म्हणजेच ॲक्शन घेतली पाहिजे. जेव्हा कॉम्बिनेशन ऑफ सरस्वती माता आणि काली माता येईल, लक्ष्मी माता आपोआप म्हणजे तुमच्या लाईफमध्ये येते. तर ही गोष्ट जबरदस्त होते. तुम्ही म्हणाले हे 4 गोष्टी आहेत ना, तर फार्मर कशामध्ये बसतो मग? फार्मर जर तुम्ही म्हणलात तर बघा, त्याचा स्वतःचा प्रोडक्ट आहे, मॅन्युफॅक्चरर झाला तो.
अच्छा. आता जर तुम्ही जे व्यापारी लोक आहेत काय करतात, शेतकऱ्याकडनं माल घेतात आणि त्यांचा काहीच नाही, म्हणजे उगवण्यासाठी 2-3 महिने पण ते पहिल्या झालेत नाही, कॅटेगरीत आलं. राईट. उचलला प्रोडक्ट, मार्केट यार्डला विकला, किंवा कोणीतरी होलसेलर आहे त्या मॅन्युफॅक्चररकडनं प्रोडक्ट उचलला, दुसऱ्या कुणाला तर दिला. बऱ्याच लोकांना सप्लायर मिळत नाहीत. अरे 5-5, 10-10 हजार सप्लायर पडून येते. जस्ट एक वेबसाईट नोट करून या, इंडिया मार्टवरती जा, तुम्हाला हजारो सप्लायर मिळतील. ट्रेड इंडियावरती जा, तिथं सप्लायर्स मिळतील. असंख्य प्लॅटफॉर्मचा जिथं सप्लायर पडून आहेत, मटेरियल खूप आहे. आज मी जर एक कॉल केला ना सर, की मला ऑनियन बद्दल एक्झाम्पल घेऊया, की बाबा उद्या 100 टन माल पाहिजे, मी सकाळी 9 पर्यंत जाण्याआधी माझा सप्लायर तिथं माल रेडी ठेवतो. अरे वा. मला शेती करायची गरज नाहीये. माझं मत नाही की करू नका, बट तुमच्याकडे विकण्याची स्किल आधी आली पाहिजे. त्या प्रोडक्टला तुम्ही कसं पुढं सेल करू शकता, तर तुम्ही ते मॅन्युफॅक्चरिंगकडे फोकस करा. आणि जेव्हा तुमच्याकडे बजेट येईल, मॅन्युफॅक्चरिंगला जाऊ शकता. आणि एखादा शेतकरी असेल, एखाद्या गावामध्ये शेतकरी असेल, तो हे एक्सपोर्टच्या बिझनेसचं स्वप्न बघू शकतो का? हो, पण त्याला आधी सगळ्यात प्रथम प्रोसेस समजून घेतली पाहिजे, की बाबा ह्या गोष्टी मी करू शकतो का? कारण बरेच लोक मला येऊन भेटतात, की सर मला बिझनेस करायचा आहे. सगळ्यात प्रथम मी त्याला सांगतो, की बाबा तू बिझनेस करायचा ना, आधी तुझी ती स्किल आहे का बघ, तुला जमतंय का बघ. आणि त्यासाठी एखादी तुला 2-3 तासाचा वेळ काढ, एखादी जमेल तेव्हा मला कनेक्ट कर, किंवा माझा एखादी ऑनलाईन वर्कशॉप जरी असेल तर अटेंड कर, फ्री ऑफ कॉस्टमध्ये असतो. तो जर अटेंड केला तर तुला गोष्टी कळतात, की बाबा काय मी करू शकतो का नाही. मग नंतर डिसाईड कर की उतरायचं का नाही, आधीच डिसाईड नको करू. मग तिथं जर तुला रिलेट झालं, गोष्टी वाटल्या, मग पुढे तुझी इन्व्हेस्टमेंट काय, प्रोसेस काय, तुझी कॅपॅबिलिटी आहे का, मग उतर. तर शेतकऱ्याला माझा सिम्पल मुद्दा आहे सांगणं, जर तुमच्याकडे चांगला एक प्रोडक्ट असेल आणि शिकण्याची धमक असेल आणि खरंच तो माल व्यापाऱ्याला न विकता आपल्याला स्वतः विदेशापर्यंत पोहोचवायची तयारी पाहिजे, तर हा बिझनेस सुद्धा तुमच्यासाठी बेस्ट आहे ना, म्हणजे एक Yes, शेतकरी करू शकतो. definitely करू शकतो. आणि तुमच्यासारखे जे कन्सल्टंट आहेत, एक्सपर्ट्स आहेत, ते त्यांना हँडओव्हर पण करू शकतात. Yes. त्यांना लागणाऱ्या सर्व्हिसेस ते तुम्ही देऊ शकता. येस. तर एक नॉर्मल शेतकरी तो त्याच्या शेतातलं काय आहे ते पण एक्सपोर्ट करू शकतो, त्याच्या गावामध्ये काय उगतं जास्त ते पण करू शकतो, पण त्याला आधी एक्सपोर्ट इम्पोर्टचे नो हाऊस माहिती पाहिजे. येस. आता मला एक सांगा की असं झालं आणि तुमच्यासारखे जर एक्सपर्ट ह्याला सपोर्ट करू लागले तर भारतासाठीच चांगलं आहे. पण जेव्हा भारताचा विषय येतो तेव्हा आपण चायनाकडे बघतो. तर चायनामध्ये एक्सपोर्ट हे भारताच्या खूप पुढे आहे, राईट? बरोबर. तर असं काय त्यांनी बरोबर केलं जे भारत अजून करू शकला नाहीये? जर तुम्ही बघितलात सर, तर आता टेक्नॉलॉजी खूप मॅटर करते. आज चायना आपल्यापेक्षा 15-20 वर्ष पुढचा विचार करतोय आणि त्याच्याकडे त्या टेक्नॉलॉजीज आहेत. सगळ्या टेक्नॉलॉजीज आपण आउटडेटेड झाल्या की भारतामध्ये आणल्या जातात आणि तोपर्यंत अजून परत आपल्या त्या स्टेपला आपण जातो. तर मला कोण्या देशासोबत कम्पेअर करायचं नाही, इंडिया इज ऑलवेज ग्रेट. पण मला हे सांगायचं की आजकाल काही राजकारणामध्ये लोक अडकत आहेत. म्हणजे आज आपलं यंग जनरेशन बघितलात ना, फक्त चला बाबा काहीतरी करायचं म्हणून मिळेल न मिळेल, पण तिकडं ओढ जास्त लागली आहे. तर माझं मत आहे की यार, तुम्ही आईवडिलांच्या पाया पडा घरी आणि एक छोटा मोठा उद्योगधंदा लावा, पण तिथून काहीतरी पैसे येतील. कारण किती दिवस ना अजून आईवडीलच तुम्हाला सांभाळणार. आत्ता तुमची वेळ झाली ती सांभाळण्याची. राजकारणाच्या सतरंजा उचलण्यापेक्षा तुमचं काहीतरी केलेलं बेटर आहे कधी लाईफमध्ये, ती मॅटर करते गोष्ट. आणि शेतकऱ्याबद्दल बोललात तर सर, शेतकरी आता खूप हुशार झाला आहे. आता तो टिपिकल पहिलेचा शेतकरी म्हणला ते एकदम पैजामा धोतर घालून शेतकरी नाही आहे. आता आमच्यासारखे यंग जनरेशनमध्ये शेतीमध्ये उतरत आहेत लोक, बागायतदार झालं, आधुनिक पद्धतीने शेती करतायत. तर त्यांना हे एज्युकेशन आणि काही ग्रॅज्युएशन लोक सुद्धा करतात, इवन मी केले तर सांगतोय, तर त्यांनाही ऑपॉर्च्युनिटी आहे ना. शेतकरी का करू शकणार नाही? बरोबर आहे. आता आपण शेतकरी म्हणतो किंवा तुम्ही म्हणताय यंग शेतकरी, हे सगळे, पण एक इंडियामध्ये मी असं पाहिलंय की आपण इंडियन्स सेल्स करायला खूप घाबरतो. काय माहिती, एक आपल्यात आतूनच असेल ते. तर त्याला काय हॅक आहे का, अशा काही 4 गोष्टी की ज्यांनी इंडियन, आपला महाराष्ट्रीयन म्हणा कोणतरी, की तो सेल्स करायला शिकेल बिझनेसचा? बघा, सगळ्यात प्रथम ना, सेल्समध्ये आपल्याला ऑकवर्ड का होतं, कारण आपल्याला एक भावना असते की यार मी ह्याला काहीतरी देतोय म्हणजे विकतोय, मी ह्याला काहीतरी चुकीचं करतोय. बट सेल्सचा दुसरा मिनिंग आहे हेल्प.
व्हॅल्यू क्रिएट. आज जर तुम्ही एखादी कुणीतरी कॅन्सर पेशंट समजा तुमच्या समोर आलाय, तुमच्याकडे 8-10 लाख रुपयाची गोळी आहे, तुम्ही जर त्याला दिला तर तो घेणार नाही, तो मरण पत्करायला पण गोळी घेणार नाही. ओपन द माउथ पुट इन टू म्हणजे त्याच्या तोंडात ठेवा, तो तुम्हाला 8-10 महिन्याने भेटेल, भाऊ माझं तू जीवन वाचवला. तो नंतर हेल्पला व्हॅल्यू देईल. सुरुवातीला तुम्हाला कुणीच सांगणार नाही. तर तुमच्या प्रोडक्टमध्ये जर दम असेल ना, त्याला हेल्प करा. तो आपोआप नंतर येऊन तुम्हाला सांगेल की मला तुझ्या प्रोडक्टमुळे व्हॅल्यू झाली आणि माझ्या जीवनात बदल घडलाय, आता मी करू. म्हणजे फक्त सेलवरती पण फोकस करू नका. मी तुम्हाला ब्रँड स्ट्रॅटेजी या ठिकाणी सांगेल, जे उद्योजक लोक हा पॉडकास्ट बघतायत. सगळ्यात प्रथम, जेव्हा तुम्ही कुठल्या तरी व्यक्तीला प्रोडक्ट विकता, दॅट इज ओनली अ सेल. पण जेव्हा तो कस्टमर परत येतो, दॅट इज अ ट्रस्ट. जेव्हा तो कस्टमर कोणाला तरी सांगतो आणि रेफरन्स तुम्हाला येतो, दॅट इज अ ब्रँड. तर या 3 कन्सेप्टवरती काम करा. फक्त विकून थांबू नका. आणि त्याचप्रमाणे सेल्समॅन आणि सेल्स पर्सोनामध्ये डिफरन्स आहे. सेल्समॅनचं काम काय, विकलं संपलं. बट सेल्स पर्सोना म्हणजे काय, त्याला हेल्प करून लॉंग टर्म त्याला पूर्णतः लास्ट मोमेंटपर्यंत घेऊन जाणं. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट ॲक्च्युली. तुम्ही जे म्हणाले की ट्रस्ट, पहिला सेल्स, दुसरा ट्रस्ट आणि तिसरा ब्रँड. आणि जर आपण ब्रँडकडे जर लक्ष दिलं तर बिझनेस नक्की वाढेल. डेफिनेटली. पण हे खूप चांगला कॉन्सेप्ट आहे. पण जरी मला ह्या एखाद्या माझ्या बिझनेसचा ब्रँडकडे न्यायचा असेल तर काय करायला पाहिजे? ब्रँडकडे नेण्यासाठी तुमचा आधी फाउंडेशन स्ट्रॉंग केला पाहिजे. तुम्हाला माहिती पाहिजे, ज्याप्रमाणे मी सुद्धा बऱ्याच गोष्टी बघत राहतो, इव्हन तुमच्याकडनं सुद्धा खूप गोष्टी शिकत राहतो. बिझनेसचा कॅनव्हास तुम्ही सांगता, तर कॅनव्हास इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्यावरती काम करा. नवीन नवीन पुस्तकं वाचा जे तुम्हाला रिलेट करतील. कारण बऱ्याच लोकांना बिझनेस तर करायचा. आपल्या मराठी माणसाचा प्रॉब्लेम तुम्हाला सांगतो सर, 10 लाख रुपये एखादी शॉप टाकतात, पण 10-20 हजार रुपये मार्केटिंगला खिशातनं निघत नाहीत आणि 8-10 महिन्यानं ते शॉप बंद करावं लागतं. मग बिझनेसला किंवा स्वतःला दोष देतात. पण एखादी तुम्ही बघितला तर बिकानेर शॉप भर चौकामध्ये तो राजस्थानवरून आलेला व्यक्ती घेतो आणि 5-6 महिने तयारी करून बसतो आणि 8 महिन्यानं आपलाच मराठी माणूस जाऊन तिथं कचोरी खातो आणि काय बिझनेस चालतं म्हणतोय. तर हा कन्सेप्ट कुठेतरी आपल्याला मोडून काढणं गरजेचं आहे. आपण सुद्धा त्या बिझनेसकडे मार्केटिंग झाला या गोष्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं तितकंच महत्त्वाचं आहे. ॲक्च्युली व्हेरी ट्रू. आपण कधीच इन्फ्रास्ट्रक्चरवर किंवा रेंट द्यायला मागे पुढे नाही बघत, पण मार्केटिंग करायला पैसे नाही बाहेर काढत. हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ॲब्सोल्युटली. म्हणजे मी स्वतः पाहिले बरेचसे शॉप्स बंद झालेत, पण तरी त्यांना मार्केटिंगवर पैसे नाही हे करायचे. तर युअर राईट. म्हणजे तुम्ही मार्केटिंगवर पैसे दिले पाहिजे. तुम्ही म्हणताय बुक्स वाचले पाहिजे, बरेचसे रील्स, पॉडकास्ट जिथून सेल्स काय असतं हे कळालं पाहिजे, है ना. आणि बिझनेस कॅनव्हास समजला पाहिजे. बरोबर. या काही गोष्टी तुम्हाला समजल्या तर तुमचं ते बिझनेसचं सगळं समीकरण बरोबर बसू शकतं. आणि रील सुद्धा कामाच्या बघितल्या पाहिजे सर. एखादी व्यक्ती इन्फ्लुएन्स होतोय, जस्ट एखादी मोटिवेशन गोष्ट बघून अर्थ नाही होणार बॉस. त्याच्याने बिझनेस तुझा नाही स्टार्ट होणार. बिझनेस स्टार्ट करण्यासाठी तुला ऍक्च्युअल फॅक्ट्स जाणून घ्यावे लागतील, उतरावं लागेल. म्हणजे नाही का, पाण्यात उडी मारल्याशिवाय त्याला पाण्याची खोली कळत नाही, तसा विषय. आणि आला विषय बुक्स बद्दल, तर मी 3 बुक्स सांगतोय जे प्रत्येक मराठी माणसांना इम्पॉर्टंट असतील आणि मी सुद्धा त्या एक्झिक्यूट केलेत. सगळ्यात प्रथम सॉफ्टवेअरवरती काम करा, कारण ह्या सॉफ्टवेअरवरती काम नाही केलं तर हार्डवेअर कुठलाच कामाला नेणार. सगळ्यात प्रथम मिराकल मॉर्निंग, जो साधं पुस्तक आहे, तुम्ही अमेझॉन कुठूनही मागवा. नंबर 2 आहे डू इट टुडे, म्हणजे आजची गोष्ट आज करा ना, उद्यावरती का घालताय, ॲक्शन घ्या. आणि थर्ड इज अ $100 मिलियन लीड्स. सेलचा सुद्धा चांगला कन्सेप्ट आहे. तर ह्या 3 पुस्तकं तुमच्या लाईफमध्ये एक्झिक्यूट रीड करो बॉस, कुछ ना कुछ हो जाएगा. हो ना. आणि मराठीत पण आहे ते पुस्तक? मराठीतच सांगतो मी तुम्हाला, आहेत ना. येस. 2 पुस्तकं तुम्हाला मराठीत मिळतील, तिसरा थोडंसं इंग्लिश असेल पण मराठीत मिळून जाईल. मे बी एकदा चेक करून घ्या तुम्ही. तुम्हाला एवढे सारे कॉन्सेप्ट्स कळाले, तुमच्याशी बोलल्यावर मला कळालं की तुम्हाला बिझनेस पण कळाला आहे, बिझनेसचे अप्स अँड डाऊन्स तुम्ही पाहिलेत. तुम्ही जेव्हा तुमचा बिझनेस चालू केला, तुमच्या डोक्यात काय होतं की का हा बिझनेस चालू करायचा, तो पण सर्व्हिसेसचा आणि तो पण एक्सपोर्टचा, ते पण दुसऱ्यांना मदत करायला? ह्याच्या मागे एक मोठं विजन होतं सर. सुरुवातीला बिझनेस करताना माझ्या असं डोक्यात काहीच नव्हतं, पण जेव्हा सुरुवात केल्यानंतर जेव्हा लोक मला येऊन भेटायला लागले ना, की सर आम्ही पण एक्सपोर्ट करायचा प्लॅन करतोय, आम्हाला मदत करा, त्यावेळेस मला एक
यार कुठंतरी ट्रिगर झालं ना, मला स्वतःला बघायला लागलो मी त्या लोकांमध्ये. आणि त्या लोकांचे प्रॉब्लेम्स म्हणजे बऱ्याच लोकांकडे भारी मटेरियल असून पण तो एक्सपोर्ट करू शकत नाहीत. कवडीमोल भावात विकावा लागतो. इव्हन होलसेलर आणि मॅन्युफॅक्चररबद्दल सांगतो. तुमचा कपड्या प्रोडक्ट असू द्या, टेरिटोल असू द्या, युटेन्सिल्स असू द्या. तर तिथं मला कन्सेप्ट हा डोक्यात आली की यार आपल्याकडे आहे तर आपण दिलं पाहिजे. आणि तेव्हा मला संकल्पना सुचल्यानंतर सुरुवात केली. मग ठरवलं की 2027-28 पर्यंत ॲटलिस्ट 1,00,000 मराठी बांधवांपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. पोहोचेल न पोहोचेल हा भाग पुढला झाला, पण ॲटलिस्ट संकल्पना मांडून चाललो आहे सर. आणि आत्तापर्यंत सांगायला आनंद होईल, आपल्या नुसत्या वर्कशॉपला लोक आतापर्यंत 40 ते 50,000 पर्यंत लोकांनी अटेंड केले. ऍक्च्युअली सर्व्हिसेस काय आहेत तुमच्या, ज्या ॲक्च्युअल म्हणजे मार्केटमध्ये बघा, खूप रेअर आहेत मिळायला? सगळ्यात प्रथम कुणीतरी नवीन माणूस येतो ना सर, एखादी अपेक्षेनं आशेनं येतो की त्याला प्रोडक्टची नॉलेज नसतं, प्रोडक्ट कुठला निवडला पाहिजे. इथून आमची सुरुवात होते. सगळ्यात प्रथम सर्व्हिसेसपेक्षा मी हे सांगेल की त्याला कुठल्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते काढल्या पाहिजे. आज एक्सपोर्टमध्ये जर कागदपत्र काढायला गेलात की तुम्ही 30-40 हजार रुपये तुमचे वाया सुद्धा जातात चुकीचे काढल्यामुळं. तर बाबा तुझा प्रोडक्ट कुठला आहे, तो ॲग्रिकल्चरमध्ये काम करतोय ना, तर तुला शॉपॅक उद्यमी, GST, अपेडा, त्यानंतर अपेडा हे ॲग्री प्रोडक्टसाठी झालं. तुला पोर्ट रजिस्ट्रेशन करायचं, डिजिटल सिग्नेचर काढायचे, हे स्पेसिफिक झाले. पण तोच व्यक्ती जर मासे किंवा मरीन प्रोडक्ट एक्सपोर्ट करायचं, त्याला अपेडा नाही लागणार, एम्पेडा लागणार. म्हणजे ॲग्रिकल्चरल प्रोडक्ट अँड एक्सपोर्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटी इज डिफरंट, मरीन प्रोडक्ट एक्सपोर्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटी इज डिफरंट. इव्हन लेदरमध्ये करण्यासाठी वेगळा सर्टिफिकेट लागतो. पण हे क्लिअरिटी नसते. तर या सर्व्हिसेस जाणून घेऊन आपल्याकडनं दिल्या जातात. नंबर 2, ज्यांना काहीच माहिती नाही एक्सपोर्टचंही, तो जर व्यक्ती कनेक्ट होतोय त्याला मी विदेशापर्यंत घेऊन जाईल त्याला ट्रेड करण्यासाठी. बट त्याची तयारी पाहिजे. तो 1 पाऊल पुढे घेतला ना, मी 10 पाऊल पुढे यायला तयार आहे. बट त्यांनी घेतलं पाहिजे. दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. आणि बाकी 0पासून हिरोपर्यंत बनण्यासाठी जी काही स्ट्रॅटेजी लागते ती आपल्याकडनं मिळते सगळी. पण मी बघतो मार्केटमध्ये इम्पोर्ट एक्सपोर्टवर बरेचसे लोक रील्स बनवतात, बरेचसे लोक ट्रेनिंग घेतात. बरोबर. तुमचं असं वेगळं काय आहे त्याच्यामध्ये? नंबर 1 सर, आपण लोकांशी कनेक्ट करतो. आणि जेव्हा लोक येतात, एक लिमिटेड लोकांसोबत आपण काम करतो इनिशियल लेवलला. एखादी समजा ज्यांना ऑनलाईन पद्धतीनं कळत नाही त्यांना फिजिकली आपण एक्सप्लोअर करतो. फिजिकल आपले पुण्यामध्ये सुद्धा बरेचसे प्रोग्राम्स असतात. तिथं येऊन लोक आधी प्रवास घेतात की बाबा 3 दिवसात ॲक्च्युअल मी कसं काम केलं पाहिजे. लोक आपल्याशी कनेक्ट करतात. कारण मी ज्या फेजमधनं आलो आहे ना, ज्या परिस्थितीमधनं इथंपर्यंत आलो आहे, अशाच परिस्थितीमधले लोक असतात. आणि त्यांना मला वरी घेऊन जाण्याचा माझा मिशन विजन क्लिअर आहे. आता कसं आहे सर, बरेच लोक तुम्ही काही जरी भारी केलं तर नाव ठेवायला रेडी आहेत. तुम्ही किती जरी त्यांना हृदय काढून दिलात तरी चालेल. पण त्यांनी हा विचार करावा की यार माणूस कुठेतरी त्याला प्रयत्न करतोय पुढे येण्याचा, तर त्या हाताला पकडून पुढे येण्याचा त्यांनी सुद्धा प्रयत्न केला पाहिजे. तर सगळ्या प्रकारे त्यांना हेल्प दिली जाते. फक्त त्यांचा एकच की माइंड क्लिअर पाहिजे आणि लर्निंगचा ॲटिट्यूड पाहिजे. म्हणजे कंप्लायनरपेक्षा सॉल्व्हर पाहिजे ते. व्हेरी ट्रू. आणि लेट्स से मी तुमच्याकडे तुमचा कोर्स घेतला आणि मला काहीच माहीत नाही आणि मला एक्सपोर्टचा बिझनेस करायचा आहे, तर तुम्ही मला पहिलं नॉलेज देणार, मला रजिस्ट्रेशन करून देणार, मला पहिला बिझनेस कस्टमर देणार का तुम्ही? येस. आता ह्याच्यावरती जर म्हणलात सर, बायर हा सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर. हो, सगळ्यात इम्पॉर्टंट. आणि तुम्हाला जर म्हणलात ना, मी माझा बायर शोधायला 2-2.5 वर्ष घासलेत ऑलरेडी. हो. आणि लोकांना काय वाटतं की 1,000-2,000 किंवा 10,000 मध्ये त्याला लगेच बायर दिला पाहिजे. लोकांची मानसिकता अशी झाली की 30 सेकंदात जसं रील स्क्रोल करतात तसं रिझल्ट पाहिजे. तर माझं मत आहे ही शोधायला जेवढा वेळ लागलाय ना, हां, मी तुम्हाला त्या देशात घेऊन जाऊन डायरेक्ट कनेक्ट करू शकतो. कारण काय असतं, बरेच लोक जस्ट टाइमपास म्हणून सर मी करतो, परत काही प्रॉब्लेम झाला की सर मी कसं कनेक्ट करू, मला तुम्ही दिला. तर माझं सिम्पल मत आहे, बॉस बी ट्रान्सपरंट. तुला काम करायचं नाही, ये ना, मी तुला तिथपर्यंत घेऊन जातो, डीलला मदत करेल. पण तुझी सुरुवात तुला करायची आहे. कारण एक कंटेनर एक्सपोर्टमध्ये करणं युजच नाही आहे. बरोबर आहे. तुम्ही एखादी कंटेनर एक्सपोर्ट केलात म्हणजे लोकांचा मित आता काय माहिती आहे, बस करोडपती बन गे. अरे यार, एक कंटेनर टाकताय ना, रिपिटेशन किती करू शकता तुम्ही. इट्स अ सायक्लिक प्रोसेस. 1 टाका, 2 टाका, 5 टाका, पण व्हॅल्युएबल लोकांसोबत कनेक्ट व्हा. एखादी त्या देशामध्ये व्हिजिट करा, प्रॉफिट झाला की लगेच त्याला स्वतः न घेता परत बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट करा. माझे बरेच स्टुडंट आहेत जे सर कंटेनर एक्सपोर्ट केल्यानंतर त्या देशामध्ये जाऊन सेल करतात. सो जी काही ट्रान्सपरन्सी सुरुवातीला तुम्ही क्लीन ठेवा, तर तुम्हाला तशा गोष्टी मिळतात.
तुमच्याकडे अशा काही केस स्टडीज आहेत का की तुम्ही त्यांना हेल्प केलं आणि त्याची येस, मदत झाली? मी सांगेल सर 2022 पासून आपल्यासोबत एक स्टुडंट काम करते, जितेंद्र नाईक सर म्हणून आहेत. त्यांनी जेव्हा काम करायचा माइंडसेट होता, त्यांचा माइंडसेट होता की मला फ्रूट ॲग्रीमध्ये करायचं आहे. पण मी म्हटलं की ॲज अ मर्चंट एक्सपोर्टर तुम्ही करताना तुम्हाला बायरची रिक्वायरमेंट काय ती समजून घेऊन तुम्ही एक्सपोर्ट करा. त्यांना एक ऑर्डर मिळाली सर, HDPE बॅग्स, म्हणजे जे आपण म्हणतो ना गावाकडे जे बारदाना किंवा पोते हो, असतात हो. तशा टाईपमध्ये, ज्यूटचे. पण ज्यूट म्हणण्यापेक्षा एक प्लास्टिक टाईपमध्ये असतात तसे Okay. पोते. त्यावेळेस त्यांनी म्हटलं की नाही सर, हे तर मी ऑर्डर फुलफिल करणार नाही कारण माझं प्रोडक्ट वेगळं आहे. मी म्हटलं बॉस घे, जे आलंय ना काहीतरी पर्पजनं आले. त्यानंतर त्यांनी काय केलं, त्या प्रोडक्टची सोर्सिंग करायला सुरुवात केली, पण महाराष्ट्रात त्याला प्रॉपर रेट मिळत नव्हता. त्या माणसाने सर अख्ख्या गुजरात अदर राज्यामध्ये जाऊन त्यांनी ना असा मॅन्युफॅक्चरर शोधला की जो बायरचा प्राइस रेट चांगला मॅच करू शकेल. त्यांनी पहिला शिपमेंट पाठवला साऊथ आफ्रिकेला. पाठवल्याबरोबर त्याला 1 कंटेनरपासूनच्या बायरसोबत ऑर्डर झाली. 0पासून केलेली सुरुवात 7 करोडपर्यंत पोहोचली. वाव. आणि त्यांनी माझ्या रिसेंटली मला वाटतं 2023 या 24च्या दरम्यान गल्फ फूड UAEला सुद्धा माझ्यासोबत व्हिजिट झाली होती. ही स्टोरी झाली. बरेच असे लोक आहेत ज्यांनी शून्यातनं विश्व निर्माण केले, बट ट्रस्ट ठेवून स्वतःवरती. मग प्रत्येकजण एक्सपोर्ट म्हणलं की सगळ्यात प्रथम काय, चला फळभाज्या. नाही ना यार, तुम्हाला काय प्रोडक्ट USP आहे. आता आपला दुसरा एक स्टुडंट आहे सर, होलसेल भाजीपाल्यामध्ये काम करत होते, पण त्यांना ऑपॉर्च्युनिटी मिळाली गणपती एक्सपोर्ट करण्याची. अरब कंट्रीलाच त्यांनी गणपती एक्सपोर्ट केले, पण मोनोपोली प्रोडक्ट होता. कंटेनर भरून जेव्हा त्यांनी व्हिडिओ पाठवला ना मला, आय फील प्राऊड. कारण माझा काय सक्सेस आहे मला प्राऊड नाही आहे, आपले स्टुडंट काय करतायत ते मॅटर करतं. 10 लाखाचा कंटेनर होता, चांगला प्रॉफिट रेशो त्यांनी कमवला, पण ॲडव्हान्समध्ये त्यांना पेमेंट मिळालं बिकॉज प्रोडक्ट वॉज मोनोपोली. सगळ्याच प्रोडक्टमध्ये तुम्हाला ॲडव्हान्स मिळेल का, तर नाही. गल्फ कंट्रीमध्ये तर तुम्हाला ॲग्री प्रोडक्ट्समध्ये ॲडव्हान्स मिळतच नाही. बरेच लोक जस्ट उगाच सांगायला रील म्हणून काढतात, बट तुम्ही समजून घ्या, जर तुमचा बायर ट्रस्टवर्दी असेल तरच तुम्हाला मिळेल. आणि तुम्हाला ते काम करावं लागेल आधी स्वतःचा फाउंडेशन स्ट्रॉंग करण्यासाठी. आणि तुम्ही आता बोलता बोलता म्हणाले की माझा पहिला कस्टमर मिळायला 2.5 वर्ष लागले. बरोबर. आता जर तुम्ही चालू केलं तर तुम्हाला काय वाटतं किती महिन्यात तुम्हाला कस्टमर मिळेल? जर मी सुरुवात केलं सर, आज जर सुरुवात केली तर 8 ते 9 दिवसात मी प्रॉपरली त्याच्यासोबत कम्युनिकेशन स्टार्ट होऊन डीलपर्यंत पोहोचू शकतो. कारण त्याचं रिझन आहे, बऱ्याच लोकांना काय वाटतं की कस्टमर मिळाला की लगेच ट्रेड करा. यार प्रोडक्ट नंतर येतो, माणूस आधी येतो. बरोबर. तो पण ह्युमन बिंग आहे. कनेक्ट केल्याबरोबर आपले एक स्टुडंट काय करतात किंवा एक्सपोर्टमधले लोक काय करतात माहिती आहे का, एक सिनेरिओ सांगेल व्हॉट इज डिफरन्स बिटवीन नॉर्मल पर्सन अँड द ज्यांना एक्सपोर्टचं नॉलेज आहे. हा व्यक्ती काय करतो, त्या व्यक्तीला कोटेशन पाठवतो, सर आम्ही ना बेस्ट क्वालिटीचा मखाना प्रोव्हाइड करतोय, तुम्हाला हवं आहे का, घ्या. अरे तो इंटरेस्टेड नाही तुमच्या प्रोडक्टमध्ये, त्याला दिवसाला तसे 100 मेल येत आहेत. तुम्ही समजून घेतलं पाहिजे त्या बायरवरती. मी एक कन्सेप्ट सांगतो, ही बऱ्याच एक्सपोर्टरला मदतगार ठरेल. एक लिस्ट बनवा, त्या लिस्टमध्ये ना तुम्हाला समजा बायर फाइंडिंगच्या टेक्निक वापरून एक 20 बायर मिळाले. त्या 20 बायरला मेल करण्याआधी त्यावरती स्टडी करा की बाबा तो किती वर्ष झालं काम करतोय, कुठल्या बिझनेसमध्ये आहे, तो काय प्रोडक्टमध्ये डील करतोय, त्याची सिनॅरिओ काय, ऑरा काय, सगळं डिझाईन केल्यानंतर तुम्हाला कळेल की तो मखाण्यामध्ये काम करतोय, पण तो चीज आणि नॉर्मल स्पाइस म्हणजे एक नॉर्मल फ्लेवरमध्ये, 2च फ्लेवरमध्ये काम करतोय. तर तुम्ही मेल करताना कसा केला पाहिजे, मी हा इंग्लिश मेल करा, बट मी मराठीमध्ये आपल्या ऑडियन्ससाठी सांगतोय की नमस्कार सर, ऑलरेडी मी तुमचा प्रोफाईल बघितला, तुम्ही जबरदस्त काम करताय, आय एम प्राऊड फॉर दॅट की त्या कंट्रीमध्ये असून मखाण्यामध्ये एवढ्या ट्रिमेंडियस वर्क तुमचं चालू आहे. आणि मला बघायला आनंद झाला की तुम्ही 2 फ्लेवरमध्ये काम करताय. पण एक गोष्ट मी सर त्याच्यामध्ये, इफ यू डोंट माइंड, मी सजेस्ट करायला मला आवडेल की सर त्याच्यामध्ये अजून जर 2 फ्लेवर तुम्ही ॲड केले ना, तर तुमचा बिझनेस अजून 2x होऊ शकतो. पण त्या 2 फ्लेवरसाठी जो काही रॉ मटेरियल तुम्हाला लागणार आहे, आय कॅन प्रोव्हाइड दॅट, आणि त्याच्यामध्ये आपल्या दोघांची विन विन सिच्युएशन होणार आहे. सो डोंट सेल, लेट देम बाय. मग तो अप्रोच करतो की यार हां, अभी इसमें कुछ दम है बंदे में. आता दुसरा मेल मी केला, सर भारतात कधी जरी तुम्ही आलात ना, फक्त एक कॉल किंवा एक व्हॉट्सअप मेसेज करा, एक पाऊल मी तुमच्यापासून दूर आहे आणि तुम्हाला पूर्ण हॉस्पिटॅलिटीबद्दल हेल्प हवी असेल, फिरायचं आहे, मी हेल्प करू शकेल. आता मला सांगा, या मेलमध्ये कुठला बिझनेस कमर्शियल मी बोललो आहे का, बट आय हॅव बिल्ड द रिलेशन.
आणि आता भारतात एक माणूस आहे, जर्मनीमधनं तुम्हाला कोणीतरी म्हणलं की बॉस तू ये जर्मनीला, मी तुला हेल्प करतो, किती हॅपीनेस वाटतो ना आपल्याला की अरे कुणीतरी आहे बाबा तिथं, बरोबर. तर तो फील जेव्हा देता ना तेव्हा त्याला व्हॅल्यूज म्हणल्या जातात. मग तो कम्युनिकेशन स्टार्ट करतो, मग तो ट्रस्ट बिल्ड होतो, मग तुम्हाला ऑर्डर देतो, मग पैसे मिळतात. तर ही पैसे, आता मी त्याच्यावरच येणार होतो की एक्सपोर्ट केल्यावर पैसे किती दिवसात मिळतात, पैसे कसे मिळतात, ओके. आणि कसं हे मॅनेज होतं की आपल्याला इकडं सप्लायरला द्यायचे असतात, तिथून कधी येतं, कधी त्याला 2 महिने लागू शकतात, इथं तर द्यायचंय, कसं मॅनेज होतं सगळं? बरोबर. सगळ्यात प्रथम सर, एक्सपोर्टमध्ये काही पेमेंट टर्म्सवर काम चालतं. पेमेंट टर्म म्हणजे भारतामध्ये नाही की माल घेतला आणि पैसे दिले. एक्सपोर्टमध्ये सगळ्यात पहिला इम्पॉर्टंट, ट्रान्झॅक्शन कुठल्या बँकेतनं करताय तुम्ही. बँक निवडताना प्रत्येक बँकेत व्हिजिट केली ना, मी पहिली गोष्ट सांगतो की त्या मॅनेजरला विचारा की या बँकेला एडी कोड आहे का. ऑथराइज डीलर कोड जर नसेल ना तर ती बँक आपल्या कामाचीच नाही. कारण RBIने ज्या बँकेला ऑथॉरिटी एडी कोड दिलाय तीच बँक कमर्शियल ट्रान्झॅक्शन इंटरनॅशनलमध्ये करू शकते. ओके. आणि पेमेंट टर्ममध्ये भरपूर प्रकार आहेत, पण सिम्पल मी सांगेल, एक ॲडव्हान्स पेमेंट असतं ज्यामध्ये तुम्हाला आधी पैसे मिळतात, नंतर माल पाठवायचा आहे. त्यानंतर काही क्रेडिटवरती सुद्धा पेमेंट पाठवू शकतात, पण त्याला LC म्हणलं जातं, लेटर ऑफ क्रेडिट. जसं चेक आहे ना तसा एक कमर्शियल डॉक्युमेंट म्हणजेच चेकसारखाच LC, लेटर ऑफ क्रेडिट, आपण ओपन करतो. LCमध्ये भरपूर प्रकार आहेत, रिओकेबल, इरिओकेबल, LC ॲट साईट, उजान्स LC, बॅक टू बॅक LC, स्टँड बाय LC, कन्फर्म LC, भरपूर आहेत. पण जे लोक बघतात त्यांना एकच सांगेल, LCमध्ये काम करायचं जर क्रेडिटवरती तर रिओकेबलमध्येच काम करा, जो की बायर तुम्हाला पैसे देण्याची शाश्वती बँक उचलते 100%. आता ॲडव्हान्समध्ये काम करायचं आहे तर तुमची तेवढी ताकद पाहिजे की बॉस माझा प्रोडक्ट मोनोपोली पाहिजे, त्या बायरसोबत मी ट्रस्ट बिल्ड केलेला पाहिजे. नुसता एखादी मेल करून बाबा माझ्याकडे प्रोडक्ट आहे घेतो का, नाही. जर बिल्ड झाला मग तेव्हा त्याला ट्रस्ट बसला की तो 20%, 30%, 40%, 50% मिळाली, इट्स व्हेरी गुड थिंग. मग पुन्हा बाकीच्या पेमेंटबद्दल तुम्ही बोलू शकता की माल पोचल्यानंतर का मी इकडनं स्कॅन BL पाठवला, त्यावरती तुम्ही काम करू शकता. सो मल्टिपल प्रोडक्ट्स, मल्टिपल पेमेंट टर्म्स आहेत. पण त्याच्यात काही रिस्क नाही आहे? रिस्कमध्ये बघा, सिम्पल गोष्ट, तुम्ही जेव्हा LCमध्ये काम करता सर, 4 पार्टीज इन्वॉल्ड असतात. आत्ता मी आणि एक्सपोर्टर आहे ॲडव्हान्समध्ये, मी 50% ॲडव्हान्स घेतला, माल पोचल्यावर जर बायरने नाही दिला तर माझा ECGC इन्शुरन्स मला महत्त्वपूर्ण ठरेल. जर मी ECGC काढलेला नसेल तर माझे पैसे बुडाले म्हणून समजा. पण यात रिस्क अजून एक फॅक्टर इम्पॉर्टंट आपण वाचू कसं शकतो. LC जर तुम्ही 50%चे ॲडव्हान्स घेतलं आणि 50% LCमध्ये काम केलात तर ह्याच्यामध्ये आपल्या भारतातली HDFC बँक आणि त्या देशातली अमेरिकन बँक हे इन्वॉल्ड असतात. तर ते आपल्याला मदत करतात पैसे काढून देण्यासाठी. मग त्या दोघा पार्टीचं काम नाही, चौघांच्या डिपेंडन्सीवर. म्हणजे इव्हन डॉक्युमेंटसुद्धा माझे HDFCला जाणार, तिथून अमेरिकन बँकला आणि तिथून बाहेरला. तर ही प्रोसेस होते. आणि रिस्कसाठी तुमचं काही फ्रेमवर्क आहे का की रिस्क मिटिगेट करण्यासाठी तुमच्याकडे काय आहे का? ओके, व्हेरी गुड क्वेश्चन सर. सगळ्यात प्रथम रिस्क म्हणलं ना, प्रथम तुम्ही तुमची जेवढी कॅपॅबिलिटी आहे तेवढी इन्व्हेस्टमेंटवरती काम करा. तुमच्याकडे जर 2 लाख रुपये आहेत ना, छोटीशी एअर शिपमेंट करा. सहारा इंटरनॅशनल एअरपोर्ट, लखनौ, चेन्नई इंटरनॅशनल एअरपोर्टवरनं छोटीशी शिपमेंट तुम्ही करू शकता. नंबर 2, ज्या काही बायरला करताय सगळ्यात प्रथम त्या बायरचा डेटा ECGCला देऊन व्हेरीफाय करा की हा जेन्युइन आहे का. ECGCनं जर म्हणलं ना की हा फ्रॉड आहे किंवा फेक आहे, त्याच्या नादीच लागू नका. तिथलं पहिली रिस्क आपण क्लिअर केली. नंबर 2, जर ECGCनं सांगितलं की गुड आहे तर आपण इन्शुरन्स काढला, दॅट इज ऑल्सो गुड. पण त्याआधीसुद्धा तुम्ही सुद्धा काही रिसर्च करा ना की बाबा हा कुठल्या B2B साईटवरती आहे का, इंडियामध्ये कुणासोबत काम केले का, त्याचा रेफरन्स आहे का, त्याच्यासोबत कसा त्याचा सिनेरिओ आहे 4 वर्ष झालं. तर या गोष्टी रिस्क फॅक्टर तुमच्या कमी करायला मदतगार ठरू शकतात. रिस्क जर म्हणलात ना सर, बिझनेस करताय तर रिस्क असणार, मॅनेज करावं लागेल. एक साधं उदाहरण सांगतो मी तुम्हाला. विमान हे नेहमी एअरपोर्टवरती सेफ असतं आणि त्याचप्रमाणे तुम्ही जर जहाज बघितलात तर नेहमी बंदरावरती सेफ असतं. पण त्या दोन्ही गोष्टी तिथं राहण्यासाठी बनलेल्या नाहीत. जहाजेला जे लाटा आहेत त्यांच्याशी संघर्षच करावा लागेल आणि विमानाची व्हॅल्यू तेव्हाच आहे जेव्हा तो आकाशात असेल. तर दोघांना रिस्क घेऊन पण सेफली आणि कॅल्क्युलेटेड रिस्क आहे. विमान म्हणजे डायरेक्ट उडायला नाही गेलंय, तिथं पायलट बसलाय, ट्रेन गोष्टी आहेत,
टेक्नॉलॉजीचा वापर केला आहे, जहाजेमध्ये बॅलन्स केले सगळ्या गोष्टी, त्यामुळं आपल्याला एक 100% शुअरिटी की यार इकडून तिकडं आपण जाऊ शकतो. तर बिझनेसमध्ये सुद्धा रिस्क घ्या, बट कॅल्क्युलेटेड आणि प्रॉपर रिस्क घेऊन काम करा. म्हणजे पाण्यात उतरा. येस, डेफिनेटली. तुमचा मराठी उद्योजकांना काय एक मेसेज असेल? आपण आता रॅपिड फायर चालू करूया थोड्या वेळात, पण हे शेवटचे 1-2 प्रश्न की मराठी उद्योजकासाठी तुमचा काय एक मेसेज असेल? ओके. मराठी लोकांना माझा सिंपल मुद्दा असेल की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांकडनं 3 गोष्टी शिकल्या पाहिजे. सगळ्यात प्रथम विजन. तुमच्या बिझनेसला विजन असला पाहिजे, म्हणजे तुमच्या बिझनेसचं स्वराज्य तुम्हाला स्वतः निर्माण करता आलं पाहिजे. दुसरा, कणखर मावळा. तुम्ही टीम बिल्ड तेवढी स्ट्रॉंग केली पाहिजे, म्हणजे 40,000 मावळे 4 लाख सैनिकावरती भारी पडू शकतात जर प्रत्येकजण आपल्या हंबीरराव सारखा असला किंवा वेगवेगळ्या आपल्या मावळ्यासारखा असेल तर. सगळ्यात इम्पॉर्टंट तिसरा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कुठल्याही युद्धाच्या आधी रिसर्च जबरदस्त होता. जसं तुम्ही बघितलात की तिथं त्या प्रत्येक एरियाचा रिसर्च केला जायचा, तिथलं कुठून आपण युद्धाला जायचं, कधी जायचं, गनिमी कावा कसा केला पाहिजे. तर मार्केट रिसर्च करा आधी आणि मग ठरवा की आपल्याला डिसिजन्स काय घ्यायचे आहेत. तर या 3 गोष्टी तुम्ही जर एक्झिक्यूट केला तर मराठी माणसाचा बिझनेस उभा राहणार 100%. व्हेरी गुड, गुड ॲनॉलॉजी. मी पण महाराजांबद्दल भरपूर बोलतो, पण दिस इज अ व्हेरी गुड ॲनॉलॉजी. आता शेवटचा प्रश्न तुम्हाला की 20 वर्षानंतर तुम्ही शुभम कुठे बघता? मी 20 वर्षानंतर अशा ठिकाणी बघतो सर की एक माझी खूप मोठी संस्था असेल ज्यामध्ये हजारो लोकांना रोजगार मिळालेला असेल. नंबर 2, बऱ्याच लोकांचे विदेशामध्ये ऑलरेडी बिझनेस सेटअप असतील आणि तिथं बसणारा मराठी माणूस इथल्या मराठी माणसांना मदत करेल आणि तो एवढ्या लिमिटलेसली अर्निंग त्यांची असेल, पैशाच्या बाबतीत त्यांच्या लाईफमध्ये त्यांना फायनान्शियल फ्रीडम मिळालेलं असेल, ज्या गोष्टीसाठी आत्ता ते विचार करत आहेत. तर हा माझा सगळ्यात मोठा विजन आहे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पोहोचवायचं आहे. 100% तुमचं विजन पूर्ण होईल. आता आपण पॉडकास्ट संपवायच्या आधी एक रॅपिड फायर राऊंड करूया. ह्याच्यात तुम्हाला उत्तर एका शब्दात किंवा एका मॅक्सिमम सेंटेन्समध्ये द्यायचं आहे किंवा तुम्हाला 2 मध्ये एखादा ऑप्शन चूज करायचा आहे. ओके, ठीक आहे, स्टार्ट करूया. येस. बिगेस्ट रिस्क तुम्ही घेतली आतापर्यंत? बिझनेस सुरू करून. व्हेरी गुड. बिगेस्ट मिस्टेक तुमची? लोकांना ओळखायला लवकर इमोशनली कनेक्ट होऊन. दॅट वॉज बिगेस्ट मिस्टेक. आणि एक सगळ्यात महत्त्वाची प्रॉफिटेबिलिटीसाठी स्किल्स? सगळ्यात प्रथम तुमची जी हेल्प करण्याची, जर तुमचा विजन क्लिअर ठेवा. दुसऱ्यांना हेल्प करण्याचं? येस, विजन तुमचा हेल्प करण्याचा सिनेरिओ असेल की तुम्ही आपोआप तुमच्याकडे पैसाचं बाय प्रोडक्ट आपोआप येतो. आणि ऑन्टरप्रिनरला एक स्किल विच इज नॉन कॉम्प्रोमाइजेबल, म्हणजे व्हायलाच पाहिजे? त्याला लोकांना जाऊन भेटता आलं पाहिजे. व्हेरी गुड. आणि तुम्ही आता 3 बुक सांगितले, पण जर एकच बुक सांगायची असेल मस्ट वॉच तर कुठली? मस्ट रीड तर कुठली? जर तुम्हाला एक्सपोर्ट इम्पोर्टमध्ये काम करायचं असेल आणि सिम्पल, आणि मी ह्याच्यावरती 1 वर्ष वेळ देऊन जे पुस्तक लिहिलंय, जे खेड्यापाड्यापर्यंत तळागाळापर्यंत जाऊन लोकांना एक स्पार्क देईल की बाबा बिझनेस का केला पाहिजे, बना इम्पोर्ट एक्सपोर्ट योद्धा, जे ॲमेझॉनवरती बेस्ट सेलर बुक आहे आणि आतापर्यंत हजारो लोकांनी मागवलं आहे. एकदा बघून रीड करा, बरेच डाऊट्स ऑटोमॅटिकली क्लिअर होतील. आणि हे पुस्तक लिहिण्याच्या मागचं रिझन, मी असताना मदत करतो यार, पण मी नसताना बऱ्याच लोकांना हे पुस्तक मदत करेल. डेफिनेटली आपण पण या पॉडकास्टमध्ये त्याची लिंक देऊया. येस, आणि मी स्वतः पण ऑर्डर करेल. डेफिनेटली. इंडिया का ॲब्रॉड, कुठे जास्त अपॉर्च्युनिटीज आहेत? इंडियामध्ये आहेत, पण त्या ओळखल्या पाहिजे. ओके. एक माइंडसेट चेंज हा मराठी माणसाला खूप गरजेचा आहे, कुठला असेल? तुम्ही कुठल्या ॲटमॉस्फिअरमध्ये राहताय किंवा कुण्या एन्व्हायरमेंटमध्ये राहताय, तुमच्याकडेचे लोक, तो ॲटमॉस्फिअर, एक चेंज पाहिजे. सोशल मीडिया हे ॲडव्हान्टेज आहे का डिसएडव्हान्टेज आहे? दोन्ही आहे. जर वापर प्रॉपर केलात तर युल बी स्केल, जर वापर नाही केलात तर युल लूज. परफेक्ट. थँक्यू सो मच. थँक्यू. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. तर आज आपण शुभम सरांबरोबर जे बोललो, मी त्याच्यातनं काय काय शिकलो तुम्हाला सांगतो
की पहिली गोष्ट शेतकऱ्यांनी पिकवण्याबरोबर विकणं पण शिकलं पाहिजे आणि विकणं खूप महत्त्वाचं आहे. त्यांनी बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या आपल्या. त्यातली मला जी आठवती ती म्हणजे कृष्णाची गोष्ट. म्हणजे तुम्हाला बिझनेसमध्ये क्लॅरिटी ही खूप महत्त्वाची असते. बिझनेस तुम्ही करू शकता, पण तो बिझनेस, त्या क्लॅरिटी, त्याचा गोल हे तुम्हाला समजणं खूप गरजेचं आहे. परत त्यांनी 3 देवींची गोष्ट सांगितली. जर तुम्हाला लक्ष्मी घरात पाहिजेल असेल, तर तुम्हाला सरस्वती पण समजली पाहिजेल, तुम्हाला नॉलेज पण पाहिजेल आणि त्याचबरोबर महाकाली तुम्हाला पण कळाली पाहिजेल, कारण एक्झिक्युशन बिना लक्ष्मी तुमच्या घरात येणार नाही. हे खूप छान सरांनी सांगितलं. त्यांनी त्यांचा रोटी हा कॉन्सेप्ट सांगितला, की रिटर्न ऑन टाईम इन्व्हेस्टेड हा कॉन्सेप्ट त्यांनी सांगितला. आय थिंक प्रत्येक मराठी माणसानी, प्रत्येकाने हा इम्प्लिमेंट केला पाहिजे, कारण टाईम इज मोर दॅन मनी. म्हणजे तुम्ही टाईम परत कधीच परचेस करू शकत नाही. हा रोटी कॉन्सेप्ट तुम्ही नक्की इम्प्लिमेंट करा. नंतर त्यांनी रिस्कवर फार छान गोष्ट सांगितली, माझ्या स्टाईलमध्ये सांगितली, की तुम्हाला जर जहाज तुमच्याकडे असेल, विमान तुमचं असेल, तर ते एअरपोर्टवर थांबून उपयोग नाही. त्याला हवेतच जायला लागतं, रिस्क घ्यायलाच लागती. जहाज जर शिप तुमच्याकडे असेल, तर त्याला पाण्यात जायलाच लागतं, लाटेंविरुद्ध लढायलाच लागतं. बिझनेस हा असाच असतो. आणि त्यानंतर त्यांनी बऱ्याचशा इम्पोर्ट एक्सपोर्टच्या टिप्स आपल्याला दिल्या, की इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये रिस्क काय असतात, पैसे कसे कमवायचे. त्याच्यामध्ये त्यांचा स्वतःचा अनुभव, त्यांनी 40,000 लोकांना वर्कशॉपमध्ये अटेंड केले, त्यांचा अनुभव, त्यांच्या काही केस स्टडीज, या सगळ्या गोष्टी शुभम सरांनी शेअर केल्या. सर, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू. खूप खूप धन्यवाद.